देवकर येऊन द्यायला पाहिजे तुकाराम महाराजांची गोष्ट सगळ्यांना तुळजापूर ही देवकर येऊन द्या ना तुकाराम महाराज गोष्ट महत्वाची आता इकडे रामकृष्ण आणि पत्रकार परिषद सुरू झाली तुम्ही कशाला वेळ घालवला 15 मिनिटात उडायचं चालू करू तोपर्यंत कारण यांना ना पुढे जीबी आपण लय पत्रकार त्यांच्या संपर्कात कोणी आहे का देव करायचं एक माणूस आले हो हो आता फक्त सगळ्यांनी शांत बसा मोबाईल सगळ्यांनी सोनवणे साहेब आहेत त्यांना पुढे येऊ द्या निलेश महाराजांना पुढे येऊ द्या महाराज मंडळी सगळी पुढे सगळे माऊलीच्या पाठीमागे एक खुर्ची एक खुर्ची कुणीतरी द्या इथं साहेबांना यांची घ्या ना यांची बसावं एक खुर्ची यांची घ्या यांची काय खुर्ची घ्या खुर्ची घ्या वर लागल माऊलीची खुर्ची घ्या खुर्ची घ्या वर लागल नाही नाही बाबा इथं राहू तुम्ही आता एक मिनिट आता सगळ्यांनी शांतता बाळगा आपापले मोबाईल बंद करा मोबाईल सायलेंट करा मोबाईल सायलेंट करा महाराजांचं जे काय म्हणणं आहे ते निवेदन होईल त्याच्यानंतर त्या 2-4 प्रश्न असतील तुला पत्रकारांचे प्रश्न घ्या त्यानंतर आपण बाईट करू ओके व्यवस्थित पत्रकार परिषद करू द्या पत्रकार परिषद चालू असताना मध्ये मध्ये प्रश्न विचारू त्यांचे निवेदन पूर्ण होऊ द्या हो 5-10 प्रश्न आहेत अनेक प्रश्न बाहेरची मंडळी सगळी त्यांनी आपापले मोबाईल थोडं स्विच ऑफ तुमचा मोबाईल सगळ्या पत्रकारांना सन्मान एक मिनिट सर्व पत्रकारांचं हार्दिक अभिनंदन मूळ विषय आहे तर त्या संदर्भात आपल्याला जे प्रश्न विचारायचे आणि आम्हाला जी माहिती आम्ही ती तुम्हाला एकदम क्लिअर करणार जे हिशोब तपासायला जी मंडळी होती ती सगळी इथं आहेत आज सगळ्यांची रक्कम आहे सगळी मंडळी व्यवस्थित बोलतील जे हिशोब तपासायला होते त्यांना हिशोबाचं विचारायचं ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना सांस्कृतिकचं विचारायचं असे सगळे रिंगणवाले पुढे या जरा राजू पाटील हा बस बस तेच तुम्ही रिंगण मध्ये या जरा बर करायचं का सुरुवात एक मिनिट सर्वांना एक विनंती 1 मिनिट तुकाराम 1 मिनिट काय झालं येताना आम्हाला आज उशीर झालाय आम्हाला मान्य पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज 1 मिनिट सर्व हे बघा एक मिनिट सगळ्यांनी फक्त शांततेत घ्या याच्यामध्ये काही विघ्न संतुष्टी पण आलेल्या असू शकतात विनंती आहे हा विषय पत्रकार परिषद आहे का तुमचा मेळावा आहे नाही बघा पत्रकारांना कुणीही बोलू नका बाजूला सारखा सगळे हा मेळावा नाही
पत्रकार परिषद आहे का मेळावा आहे तुमचा? सगळं बाहेर गेलं. सगळी गरजेची पक्ष बाहेर काढायचं. चालू करा चालू करा. आम्ही थांबणार नाही महाराज. सगळे बाहेर होते. थांबा जरा. बाकीचे सगळे बाहेर काढा. तुम्ही लोकं 4-5 लोकं बोला. ऐका भैया भैया ऐका महत्त्वाची माणसं भैया आहेत. शांत बसवायचं आव्हान करतो. आमच्या लोकांसोबत जर तुम्ही बोलणार नसाल, हो महाग काय करायला तुम्ही होय? अरे बाबा पत्रकार सोडून महागांच्या इकडे बाजूला आहे ना तुम्ही, त्यांच्यामध्ये कशाला घुसाले तुम्ही? ए भाऊ तुम्हाला गोंधळ करायचा आहे का? बाहेर राहा तुम्ही. गोंधळ घालणार तुमच्या जागा गोंधळ करू नका सगळे. ऐका कामाचा मागच्या मागासारखा सगळे पत्रकारापासून बाजूला सारखा सगळे. आणि आता रीतसर पत्रकार परिषद सुरू होऊ द्या. देहूकर जमाने मामांच्या संपर्कात राहा. माणसं आहेत का चेक करा एक अगोदर. हा हे बघा जरा महेशराव महाग हे कोण गोंधळ करायला बघा जरा. नाही हे हिशोबातली माणसं आहेत बघा. ए दादा पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगोदर सगळ्यांना विनंती आहे, पहिल्यांदा बाबा निवेदन देतील, माऊली निवेदन जे या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक माऊली करतील. त्याच्यानंतर पत्रकार मित्र प्रश्न विचारतील, मध्ये कुणीही बोलणार नाही. आणि ज्या वेळेला बाईट द्यायचा विषय येईल त्यावेळेला ज्याला बाईट द्यायची आहे आणि ज्याची बाईट घ्यायची आहे हा स्वतंत्र विषय पत्रकारांचा असेल. त्याच्यामध्ये आता मध्ये कुणी करायचं नाही. आणि जर कुणी मध्ये विनाकारण विक्षेप करण्याचा प्रयत्न केला त्यानं न सांगता बाहेर जायचं, बसून घ्या. त्यानं पुन्हा बाहेर ढकलून घालायची वेळ आणायची नाही. ते आपल्याला हात जोडून विनंती आहे. सर्वांना एक विनंती आहे. पत्रकारांना कुणी धक्काबुक्की करायची नाही. एक सर्वात महत्वाची गोष्ट, पत्रकार उभे राहतील आणि हिशोबातली माणसं उभे राहतील, बाकीच्यांनी बसून घ्या. बसून घ्या सगळे. बाकीचे बसून घ्या. पत्रकार बंधू आणि आयोजक मंडळी जेवढी महाराज मंडळी आहेत ते उभे राहतील, बाकीचे बसून घ्या. बसून घ्या. सगळे बसून घ्या. बाकीची मंडळी बसून घ्या सगळे. सगळ्यांना ऑनलाईन बसून घ्या. अमोल देहूकर करायची सुरुवात. रामकृष्णारी करायची सुरुवात. कुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्णारी. मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2025 आणि 2026 या 2 सालामध्ये सकल संतांचा महोत्सव म्हणून हे वर्ष प्रसिद्धीला आलं. जगद्गुरु तुकोबारायांचा 375 वैकुंठ गमन सोहळा, श्री संत तपोनिधी नारायण महाराज यांचा 375वा जन्म सोहळा, श्री संत जनार्दन स्वामी यांचा 450वा अवतार महोत्सव सोहळा, 750वा जन्म महोत्सव सोहळा आणि श्री संत सावता महाराज यांचा 775वा जन्म महोत्सव सोहळा. हे असे हे संपूर्ण वर्ष 2025 आणि 2026 असं हे साल चालू झालं. आम्ही आतापर्यंत महाराष्ट्राला भक्ती लागावी, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचं मूलभूत स्वरूप माहिती व्हावं, वारकरी चाली कशा म्हणतात, वारकरी कीर्तन परंपरा कशी आहे, सांप्रदायिक जे आचार विचार संपन्न कीर्तनकार आहेत यांना कसं समाजापुढे उभं करायचं, ते आजही ते त्यांच्या पायावर उभे आहेत. पण मोठ्या माध्यमाच्या रूपातून तळागाळापर्यंत वारकरी संप्रदाय जावा, तळागाळापर्यंत वारकरी संप्रदायाची परंपरा माहिती व्हावी. हे ज्ञान 700 वर्ष मोगलांच्या तलवारीखाली आणि 150 वर्ष ब्रिटिशांच्या बंदुकीखाली समाजाला आतापर्यंत आधार देत आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये एक 7-8 उत्सव झाले. प्रथम उत्सव झाला नाशिक जिल्ह्यात, दुसरा उत्सव झाला सासवडला, तिसरा उत्सव झाला भंडाऱ्याच्या पायथ्याला, चौथा उत्सव झाला सिद्धटेकला, 5वा उत्सव झाला अकोळनेरला, 6वा उत्सव झाला ओतूरला. असे हे 6 उत्सव आणि त्यातला हा 7वा उत्सव आहे लातूरकरांचा. तर मागील जे 6 उत्सव झाले या 6ही उत्सवांचं ट्रस्ट, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा सर्व व्यवहार आतापर्यंत सगळं ऑनलाईन झालेला आहे.
त्या उत्सवाच्या काल्याच्या कीर्तनात सगळे उरलेले रकमेचा सगळा निधी तो तिथंच ट्रस्टकडे जमा झालेला आहे. आतापर्यंत हे जे 6 उत्सव झाले, या 6ही उत्सवामध्ये आम्ही संपन्न होतो. स्थानिक मंडळीचं ट्रस्ट करून त्या ट्रस्टमध्ये मी नाही, माझा कोणी पाहुणा नाही, आणि मग त्या ट्रस्ट मंडळीने तो रक्कम उभी करायची त्या स्थानिक भागातून आणि उत्सव संपन्न करायचा. आणि उरलेली रक्कम त्याच ट्रस्टने कुठं मार्गी लावायची. तर आम्ही आमच्या 6ही उत्सवामध्ये माझ्या खर्चीने आलो आणि माझ्याच खर्चीने गेलो. माझ्या नावावर या 6ही उत्सवामध्ये 1 रुपयाही निघत नाही, उलट माझीच देणगी त्या ट्रस्टला आलेली आहे. प्रश्न राहिला 7वा उत्सव लातूरचा. हा उत्सव संपन्न व्हावा म्हणून लातूर जिल्ह्यातील सगळे कीर्तनकार, सगळे प्रवचनकार आणि सगळे जणांनी खूप अथक प्रयत्न केले. त्यातील आदरणीय किशोर महाराज शिवणीकर यांनी गेल्या वर्षी भंडाऱ्याच्या उत्सवात तिथं ते स्वतः आले आणि या भागातील खंडापूरच्या ग्रामस्थांना ते घेऊन आले किंवा खंडापूर गाव हे खर्च करायला भक्कम आहे आणि हे खर्च करतील आणि जिल्ह्यातून आम्ही बाकीचा खर्च उभा करू. तुम्ही खर्चाचं काहीही नियोजन पाहायचं नाही, तुम्ही फक्त सांस्कृतिक विभाग सांभाळा, टाळ घेऊन उभे राहा. कथाकारांत तुम्ही आले म्हणजे तुमच्या नावाखाली सगळी महाराज मंडळी उभे राहतील. आम्ही सामील झाल्यामुळे सगळी महाराज मंडळी त्यात सामील झाली. त्यात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय माणिक महाराज मोरे, आदरणीय रामदास नाना मोरे आणि भंडारा डोंगर समिती त्यांचे सर्व विश्वस्त ही सगळी मंडळी सामील झाली. आणि या सगळ्या मंडळीने आपण ही सगळी मंडळी एकत्र आल्यामुळे लातूर जिल्हा सगळा एकत्र आला. किशोर महाराज शिवणीकर यांनी सगळ्यांना सांगून हा उत्सव लातूरमध्ये करायचा ठरवला आणि मग खंडापूर जागा दाखवली. सुरुवातीलाच आम्ही थोडी शंका घेतली होती की खंडापूर लातूर पासून दूर आहे आणि मग एवढा लांब जमेल का. पण ते म्हटले की खंडापूर ग्रामस्थ खर्च करायला भक्कम आहेत आणि निमा खर्च ते करतील आणि निमा खर्च जिल्हा करील, जेणेकरून खर्चाची बाजू आम्ही पाहू, तुम्ही सांस्कृतिक विभाग पहा. आणि मग तशा रीतीने ते सुरुवात झाली. पुढे चलून मग आम्हाला त्यांनी जिल्ह्यात बोलवलं. प्रत्येक तालुक्यात आमच्याकडून मिटिंगा करून घेतल्या. आम्ही त्या मिटिंगला होतो की सगळी मिटिंगला मंडळी होती. मग आतापर्यंतचा उत्सवाचा अनुभव हा होता की ट्रस्ट करायचं. आतापर्यंत त्या स्थानिकांना सांगून ते ट्रस्ट करण्यासाठी सांगितलं. पण ही दुर्दैवाची गोष्ट अशी की लातूरच्या उत्सवाचं ट्रस्ट झालं नाही. इथून मागचे जेवढे ट्रस्ट झाले त्या सगळे उत्सवाचे ट्रस्ट तुकोबरायांच्या नावाने, ज्ञानोबरायांच्या नावाने असे ते ट्रस्ट आहेत आणि ते सगळे ट्रस्ट लिगली आहे. आपण त्याची कधीही चौकशी करू शकता. पण लातूरच्या उत्सवाचा सगळ्यात मोठा प्रश्न की त्यांनी ट्रस्ट केलं नाही. ट्रस्ट करतो म्हणून त्यांनी आदरणीय हे बाबाजी महाराज काटगावकर यांना अध्यक्ष करायचं ठरवलं आणि आपले आकडे भैया हे उपाध्यक्ष, मेकले दादा हे उभे आहेत, हे सचिव आणि बाकीची विश्वस्त मंडळी. मग ते खंडापूरची 2 माणसं होती विश्वस्त मंडळात, त्यांनी द्यायची. इथं ते पाटील बसलेत आणि ते आपले काय त्यांचं नाव ते लखनगिरे, तर त्यांनी दोघांनी मिळून 2 विश्वस्त, यांनी एक मराठा समाजाचे विश्वस्त दिले आणि यांनी एक यलम समाजाचे, म्हणजे सगळ्या समाजाच्या विश्वस्त मंडळाला घ्यायचं आणि यांच्याकडून सगळ्या सह्या बिया घेतल्या. हे यांना विचार आता ते. आणि मग यांनी ट्रस्ट करायला मी नसतोय, इथून मागेही मी नव्हतो, फक्त तिथल्या लोकांना सांगायचं तुम्ही ट्रस्ट करा पहिलं. आणि मग इथून मागं 6 उत्सव असेच व्यवस्थित पार पडले. 7व्या उत्सवाला हे अध्यक्ष हे सगळे मंडळीच्या सह्या बिया घेतल्या. ट्रस्ट केलंय की नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा, आता आम्हाला काही सांगता येणार नाही, पण ट्रस्ट केलंय असं त्यांनी सांगितलं. तदनंतर मग देणगी पुस्तकं वाटण्यात आली. देणगी पुस्तकं त्यांनी आतापर्यंत मात्र त्यांनी 2 महिने अगोदर गोळा केल्या. त्या सगळ्या मंडळीने आम्ही त्यांना विचारलं की अगोदर गोळा का करताय रकमा. नंतर म्हटले जमा होतात न होतात, वेळ भेटतोय. ठीक आहे, आम्हाला तो विश्वास वाटला. सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून उत्सव दिलेला नाही, हे ट्रस्ट मंडळ आहे असं पाहून सगळ्यांनी विश्वास ठेवला. आणि ही तालुक्यातली जिल्ह्यातली मातब्बर माणसं आहेत, यांच्याकडे पाहून हा विश्वस्त मंडळाने यांनी बी ट्रस्ट करतो म्हणून सह्या त्यांना दिल्या. पुढे प्रसंग असा झाला की हा उत्सव चालू झाला. चालू झाल्यावर मग खूप समाजाने प्रतिसाद दिला. मग लोकांनी देणग्या दिल्या, काय दिल्या. पण सगळा जिल्हा सांगेल, आम्ही पादुका, ज्या दिवशी पादुका इथं आल्या त्या मिरवणुकीला आलो आणि काल्यापर्यंत आम्ही त्या ट्रस्टच्या जे देणगी काउंटर होतं तिथं मी एकही दिवस गेलो नाही आणि एकही दिवस आलो नाही. फक्त व्यवस्थित चाललंय ना तुमचं, चालू द्या. आम्ही किती रक्कम गोळा झाली यालाही मी जबाबदार नाही आणि त्यांनी खर्च कुठं केलाय यालाही जबाबदार नाही. दुर्दैवाने ते 4-5 व्हिडिओमध्ये म्हणतात की हे सगळं छोटे माऊलींना विचारा, हे सर्व सोनवणे साहेबांना विचारा. सोनवणे साहेब हे माझ्या शेजारी बसलेले आहेत, यांनी इथून मागचे सगळे हिशोब तपासलेले आहेत. ट्रस्ट ते असतात तपासायला हे, आणि तिथले स्थानिक मंडळी एकत्र येऊन आतापर्यंत सर्व निर्विघ्नपणे पार पडलं होतं. हे 8 दिवस अगोदर येऊन बसले होते आणि हे त्यांना म्हणायचे की तुम्ही जर सगळं रक्कम गोळा करताय तर मग
तुम्ही आता त्याचे लेखी आपण सुरुवात करू. हो लेखी आहे म्हणले सगळं, ते सगळं ट्रस्टच्या नावे जमा झाले, मग यांना ते जवळच येणार. त्याच्यामुळे हे बी तूर्त शांत राहिले. यांच्याबरोबर तपशाळे साहेब असतील, यांच्याबरोबर गव्हाणे साहेब असतील आणि मेकले दादा असतील, आदरणीय बाबाजी महाराज काटगावकर असतील. पण यांना त्यांनी काय म्हणजे 8 दिवस अगोदरच आले होते ते, पण यांना त्यांनी काय हिशोब हातात दिला नाही. उत्सव सुरू झाला. 2 दिवसानंतर आदरणीय चंद्रकांत भाऊ आरडले, पंडितराव लखनगिरे, गुरुनाथ गवळी ह्या सगळ्या मंडळीने एक मिटिंग लावली किंवा हिशोबाचं काय चाललंय. तर मग त्यांना सगळ्यांना बसवलं. तर मग ते म्हणजे मी उद्यापासून सगळं तुमच्यापर्यंत देतो. पहिल्या 2 दिवसात हिशोबाचं काही क्लिअर झालं नव्हतं. तिसऱ्या दिवशीपासून पहिले 2 दिवस त्यांचीच माणसं पावत्या फाडायला होती, त्यांच्याच मर्जीची सगळी माणसं पावत्या फाडायला होती. मग 2 दिवसानंतर मिटिंग झाली. तिसऱ्या दिवशीपासून मग ह्या सगळ्या मंडळीला त्यांनी तिथं बसवलं. रिकामी पावती पुस्तकं तपासायला यांच्याकडे दिली. अर्थ काही नाही. आणि तिथं जेवढी रक्कम जमा होईल तेवढी, तिथं अगोदर जमा केलेली यांच्याकडे दिलेलीच नाही, फक्त तिथं जेवढी जमा होईल तेवढी दिली. आणि मग यांनी फक्त रिकामी पावती पुस्तकं तपासली. यांच्या हातून जो हिशोब झाला तो ते आज घेऊन आलेत. आता ते हिशोब देतील. सर्वात महत्वाची गोष्ट, कदम माऊलीला विचारा. हे जे विचारलं जातंय, तर मी या सगळ्या कीर्तनकारांना लातूर जिल्ह्यातल्या कोणालाही विचारा की या हिशोबात मी होतो का. पहिली गोष्ट, हिशोब मला विचारा म्हणणं हे चुकीचंच आहे. कारण सप्ताह पैसा लातूरचा दिलाय लातूरकरांनी, हिशोब लातूरकरांना द्यायचा. कदम माऊलीला विचारा कशाला, मी कदम माऊलीला हिशोब देईल हेही चुकीचं वाक्य आहे. मी हिशोब मागणारा कोण? मी हिशोब का मागणार? पैसा लातूरचा, उत्सव लातूरचा, आयोजक लातूरचे, आणि हिशोब कदम माऊलीला द्यायचा म्हणजे पाकिस्तानच्या बँकेचा घोटाळा अमेरिकेने निकालात काढायचा. हे सरळ असं झालं. आत्याबाई मेल्या उन्हाळ्यात आणि रड आला पावसाळ्यात, याचा तिळमात्र संबंध नाही. मी हिशोब घेणार नाही, मी मागणारही नाही. सगळ्यांना विनंती, संपूर्ण महाराष्ट्राला विनंती, लातूर जिल्ह्याला विनंती की आम्ही आमच्या खर्चीनेच आलो, खर्चीने गेलो. मला पाया पडायला जी दक्षिणा जमा झाली तिची पावती माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. ही पहा पावती. हबप ज्ञानेश्वर विठ्ठल कदम छोटे माऊली 50,284 रुपये माझी पाया पडायची देणगी मी तिथं देऊन गेलो. एवढ्याच देणगीला मी त्यांच्याशी हिशोबाला जबाबदार आहे. मी कोणत्याही उत्सवात हिशोब कमिटीत कधीच नसतोय. मी माझ्या खर्चीने येतो, माझ्या खर्चीने जातो. फक्त त्या विश्वासाने ते पार पडणं हे गरजेचं. इथून मागे ते पार पडलं. तदनंतर ही काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरची देणगी, आणि काला झाल्यावर मी तिथं बसलो तर लोक पाया पडले, तर त्यांनी 60,101 रुपये दिले. तर ही मी कामधेनू गोरक्षण सेवा संस्था यांना पावती दिली. अक्षरशः मला जाण्यासाठी रिकामा खिसा होता, पण आमच्या मुळशी तालुक्यातील आदरणीय माऊली साठे यांनी मला वाट खर्ची दिली. लातूर जिल्ह्यातून वाट खर्ची घ्यायची नाही, यांनी वाट खर्ची दिली आणि त्या वाट खर्चीने मागे गेलो. सर्वांना हात जोडून विनंती, या उत्सवाचा आणि हिशोबाचा माझा संबंध नाही. त्यांनीही मला म्हणू नये की मी माऊलीला हिशोब देईल. मी मागणारा कोण? तुम्ही जिल्ह्याचा पैसा, तुमचा जिल्हा, पैसा तुमचा, जिल्हा त्यांनी म्हणजे किशोर महाराज शिवणीकर यांनी 2-4 व्हिडिओमध्ये माझं नाव घेतलंय. तर किशोर महाराज शिवणीकरांना माझी विनंती, जिल्हा तुमचा, पैसा तुमचा, उत्सवाचे आयोजक तुम्ही, सगळ्या कीर्तनाच्या तारखा त्यांनी दिल्या. मी फक्त आदरणीय बंडातात्या कराडकर, आदरणीय वास्कर महाराज, त्यावेळेस ते पांडुरंग महाराज त्या तारीख देण्यासाठी होते, आणि माधव महाराज नामदास, या 3 तारखा फक्त मी दिल्या होत्या. बाकीच्या सगळ्या तारखा त्यांनी दिल्या होत्या. आणि या निमित्ताने त्यांनी हे तारखांचं नियोजन केलंय, ट्रस्टचं नियोजन केलंय. ट्रस्ट केलंय की नाही याबद्दल आपण त्यांना विचारा. त्यांचं जे ट्रस्ट आहे ते 2020 का 19 नोंद आहे, त्यालाही मला चौकशी करायची नाही. माझा तो विषयच नाही. मी माझ्या खर्चीने आलो आणि खर्चीने गेलो. या बाबतीत, हिशोबाच्या बाबतीत मी तिथं एकालाही जबाबदार नाही. जेवढ्या हिशोबाची 3 रजिस्टर आज इथं उपलब्ध आहेत, माझ्या नावापुढे एक रक्कम जर जमा असेल तर ती मी भरण्याला तयार आहे. पण माझ्या नावापुढे एक रक्कमही नाहीये. फक्त माझं नाव का घेतलं जातंय हा प्रश्न मलाही पडलाय. बहुतेक त्यांना टार्गेट केल्यामुळं बायपास काढून, गर्दी जास्त झाल्यामुळे बायपास काढायचा, आणि म्हणून हिशोब न देण्यासाठी कदम माऊली आणि सोनवणे साहेब यांचं नाव घेतात. माझी विनंती आहे, आम्हाला त्या हिशोबात दोषी धरू नये. आम्ही आमच्या खर्चीने आलो, खर्चीने गेलो. एकही दिवस मी त्यांना त्या हिशोबाच्या बाबतीत काहीही चौकशी केलेली नाही. इथं हिशोब तपासायला निलेश महाराज किल्लारीकर होते, आदरणीय आमचे विष्णुबा बेलकुंडकर होते, मेकले दादा होते, आदरणीय बाबाजी महाराज तर त्या हिशोबापासून थोडे दूरच होते, तपशाळे साहेब होते, काबरा साहेब होते, भिशे माऊली होते, सूर्यवंशी होते, तर या आणि सागर दामगिरे होते. तर या मंडळीला विचारा, तिथं रक्कम संध्याकाळी कोण घेऊन जात होतं, जर पावत्या फाडायला भोसले होते, कोण होतं, ती सगळी नावं यांना विचारा. माऊली, मला ह्या माणसांच्या ओळखी तिथं आल्यावरच
फक्त मागं पुढे झालं त्याच्यातही सप्ताह संपल्यावर ज्या जिनावं कानवर आहे. म्हणून माझी विनंती आहे आणि संपूर्ण लातूर जिल्ह्याला विनंती की आपली परमार्थावरली भावना अशीच असावी. सर्वात माझा पहिला नमस्कार लातूर जिल्ह्यातल्या पत्रकारांना आहे. हात जोडून विनंती, कधी कोणी जसं मी मॅनेज झालो नाही तसं तुम्ही मॅनेज होऊ नका. हात जोडून विनंती, आपल्याला देव तुम्हाला कुठेही देईल, पण तुम्हाला एवढीच एक विनंती की तुम्ही सत्याला न्याय द्या आणि सत्याची चौकशी करा. एवढी हात जोडून विनंती. तुम्हालाही सगळ्यांना तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या एक शेवटचा जो ईश्वरी न्याय, या ईश्वरी न्यायाला आपल्याला सगळ्याला सामोरं जायचंय. सर्वांना हात जोडून विनंती, महाराष्ट्राने या हिशोबाच्या बाबतीत आम्हालाही कोणी जबाबदार धोरणे नाही, कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची. रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण. मागचे 6 कार्यक्रम तुम्ही घेतले. हो 6 कार्यक्रम तुम्ही postpone केले. हो. लातूरचा 7वा कार्यक्रम. हो या लातूरच्या कार्यक्रमात हो ट्रस्ट स्थापन झाले की नाही हे बघायची जबाबदारी कोणाची? नक्की. तुम्ही एवढे सगळे वा छान. त्या महाराजांना तुम्ही महाराजांना बोलावणं करणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही पार पडल्या. हो. महत्वाच्या गोष्टीमध्ये तुम्ही काय माघार घेतली? एक त्याचं उत्तर एकदम देतो, बरोबर देतो. हा एवढा मोठा तुम्ही सोहळा इथं घेतलेला आहे. हा सगळा पैसा भंडार डोंगरच्या त्या मंदिराला जाणाऱ्या महाराजांच्या आहे. लातूरमधनंच कलेक्शन करावं, लातूरमधनं देणग्या उभ्या कराव्या, एवढी कमतरता तिथं मंदिराला भासली आहे का? हो वा छान प्रश्न, एकदम योग्य प्रश्न आहे. सर्वात पहिली गोष्ट सगळा महाराष्ट्र विचारतो की संतांच्या पादुका ज्या आलेल्या होत्या हो. खऱ्या होत्या की नाही, त्याचा आरोप आक्षेप घेतला. एक मिनिट, एकदम बरोबर उत्तर आहे. आतापर्यंत संतांच्या ज्या पादुकांचा विषय होता काय आहे, विश्वस्त आणि वंशज ही 2 प्रकारची परंपरा आपल्या संतांच्या आचार विचारात आहे. आम्ही पहिल्यापासून आम्ही सांगत आलो, सगळे कीर्तनकार सांगत आलेत, वंशजांनी उत्सव पादुका आणल्या होत्या. तुकोबारायच्या पादुका ह्या भंडारा डोंगरून आल्या होत्या. आदरणीय माणिक महाराज मोरे येऊ राहिलेत. 1685 पासून नारायण महाराज देहूकर यांनी तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा काढलेला. ज्ञानोबारायांनी तुकोबारायला मान्यता अशी दिलेली, तुका सर्वा श्रेष्ठ प्रियामा थोर काजो अवतार नामयाचा. आणि तिथं माणिक महाराज देहूकर यांनी कबूल केलं की आमच्याकडे पूर्वांपार ज्ञानोबारायच्या पादुका आहेत, माझ्या पूजेच्या आहेत. ते देहूकर हे ज्ञानोबारायचे विद्यावंशज आहेत. म्हणून माऊलींच्या पादुका माणिक महाराज मोरे यांनी आणल्यात. त्या उत्सव पादुका आहेत. मोरे कंपनीकडे पूर्वांपार ज्ञानोबारायच्या आजही पादुका आहेत. माऊलींच्या पादुका, त्यांना तो आणायचा अधिकार आहे सगळ्यांकडे. माऊलीच्या पादुका माणिक महाराज मोरे यांनी आणल्यात. तुकोबारायच्या पादुका भंडारा डोंगरावरून, सगळ्या उत्सवाला भंडारा डोंगराच्याच पादुका. आजही जा भंडारा डोंगरावर पादुकाच मंदिर आहे, तुकोबारायच्या पादुकाच मंदिर आहे. म्हणून पादुकाचा अधिकार तीच आहे. देहूमध्ये सुद्धा तुकोबारायच्या मूर्ती आहेत. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि आरवाची फक्त लोकांना मूर्तीला दर्शन घेऊन म्हणून पुढे पादुका मांडलेल्या आहेत. त्या दगडी पादुका. पण तुम्हाला पादुकांचं ओरिजिनल मंदिर पाहायचं असेल तर भंडारा डोंगरावरी, म्हणून भंडारा डोंगराने लोकांना भक्ती घडावी म्हणून त्यांनी त्या पादुका बनवलेल्या. माऊलीच्या पादुका माणिक महाराज मोरे यांनी त्यांच्याकडून ज्या पूजेच्या पादुका त्यांनी पाठवल्या. सावता महाराजाचे वंशज सावता महाराज वसेकर यांनी सावता महाराजांच्या पादुका पाठवल्या. आणि संत जनाबाई आणि संत नामदेवराय यांच्या ज्या 2 पादुका, ते माधव महाराज नामदास हे नामदेवरायांचे वंशज आहेत 16वे, यांनी पाठवल्या. म्हणून खोट्या आणि खऱ्या हा विषय त्याच वेळेस संपलेला आहे. सर्वांना विनंती, वंशज ही उपासना असते आणि विश्वस्त ही व्यवस्था असते. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वंशजांनीच महाराष्ट्रामध्ये भक्तीचा प्रचार केलेला आहे आणि प्रचार प्रसारासाठी भक्त्यांना अधिकारही आहे. म्हणून ते त्या पादुका घेऊन आलेत. ह्या काय बनावट पादुका नाहीत. पांडुरंगाचं पंढरपूरला मूर्ती आहे आणि पानगावला आहे. म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग ओरिजिनल आणि पानगावचा खोटा असं लातूर जिल्हा मानणार नाही. वंशजांनी आणलेल्या पादुका ह्या एकदम बरोबरच आहेत. त्या उत्सव पादुका आहेत आणि मूळ ट्रस्टने दिल्या नाहीत. हे त्याच काळात पत्रही प्रसिद्ध झाले. त्यांना देता येत नाही, त्यांच्या आणल्यात. हा आजही आमचा दावा नाही, त्याही काळात नाही आणि आताही नाही, इथून पुढे भविष्यात राहणार नाही. सर्वांना हे क्लिअर करण्यात येतात. प्रश्न दादांनी विचारला होता किंवा विश्वस्त मंडळाची चौकशी का झाली नाही. ऐका, सर्वात पहिली गोष्ट, जे विश्वस्तांच्या सह्या घेतल्या होत्या, या विश्वस्तांचं ते काम होतं. किंवा तुम्ही आमच्या नुसत्याच कोऱ्या पानावर सह्या घेतात, हे ट्रस्ट नोंदणी झालेली की नाही याला जबाबदार जे विश्वस्त मंडळाचे ज्यांच्या सह्या घेतल्या होत्या. हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ते विश्वस्त मंडळ देतील. याला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विश्वास, आणि त्याला पुढून जोडून शब्द आला घात. हा विश्वासघात झालेला आहे, दुसरं काही नाही. एक माझा एक प्रश्न आहे. भाकरी लातूरकरांनी दिली, हा बरोबर आहे. पोळी लातूरकरांची, भाकरी लातूरकरांची, त्याच्यावरती चटणी आणि सगळं लातूरकरांचं. मग पैसा हा धर्मासाठी आणि संप्रदायासाठी लागला कशाला? तुम्ही मंचावरून सांगत होता की पैसे द्या, बरोबर आहे.
मग आमटीसाठी एवढा खर्च तुम्हालाही माहिती असेल, बरोबर आहे. लागणार नाही. बरोबर आहे. ही लूट तुमच्या डोळ्यात येतच होती असं वाटत नव्हतं. एकदम प्रश्न एकदम बरोबर आहे. ऐका, खर्च तो लिहिलेला आहे. जेवढे पैसे बरोबर आहे. वाटते लोकांना. एक मिनिट ऐका एकदम योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय. आपल्याला एक विनंती करायची की पहिला प्रश्न जो होता शशिकांतने विचारलेला, हो. तुम्ही रजिस्ट्रेशनची कॉपी तुमच्याकडे आल्याशिवाय हो. किंवा प्रश्न झाल्याशिवाय हम्म. तुम्ही हा कार्यक्रम कसा घेतला, त्याचं पहिलं. सर्वात महत्वाची गोष्ट, याचे दोन अंग असतात. एक आहे उपासना आणि एक आहे व्यवस्थापन. आतापर्यंत 6ही उत्सवामध्ये मी फक्त उपासनाच पाहिलेली आहे, व्यवस्थापन पाहिलेलं नाही. हे मला परत तुम्हाला क्लिअर करतो. व्यवस्थापन पाहण्यासाठी जी बॉडी केली होती, यांच्या ज्या सह्या केल्या होत्या, तर त्या सह्यांची चौकशी करा. पण आज किशोर महाराज तयार झालेत की माझं जे जुनं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर मी व्यवहार केला, म्हणजे त्याला त्यांनी एक कुठेतरी ट्रस्ट जोडलेलं आहे. पण त्याच्यात ऑनलाईन किती आलाय काय आलाय तुम्ही त्यांना विचारावा, आम्हाला विचारू नये. आता तुमचा जो प्रश्न आहे एकदम प्रश्न बरोबर आहे. बाबा, नुसती चटणी भाकरी तुम्ही बी संसार चालवतात, चटणी भाकरी थापून तुमची घरं झालीत का? आता तुम्हाला बी काय पुरीची तुम्हाला बाकीचं आहे का नाही? तसं इथं टॉयलेटचा खर्च आहे, इथं मंडपचा खर्च आहे, इथं तुम्हाला सांगतो फिल्टर पाण्याचा खर्च आहे, इथं आचार्याचा खर्च आहे, इथं साऊंड सिस्टीमचा खर्च आहे, इतर जो खर्च आहे कोणता ताळमेळ आहे ना, लिहिलेला आहे. फक्त उरलेली रक्कम ते जे घेऊन गेले, माझी विनंती काय आहे, उरलेली रक्कम ते जे घेऊन गेले त्याला जबाबदार ते आहे, आम्ही नाही. आणि तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला होता किंवा उत्सव लातूरचा देणगी तिकडं कशी, हात जोडून विनंती. एक मिनिट त्याचंही उत्तर देतो. आजही भंडारा डोंगर तुमची देणगी घ्यायला तयार नाही, ते घेणार नाही. लातूरला द्यायचं आहे का नाही हा प्रश्न लातूरचा आहे. भंडारा डोंगराचे विश्वस्त आज येऊ राहिले, त्यांचं आजही सांगणं आहे उरलेली देणगी आम्ही घेणार नाहीत, आम्हाला नकोय, तुम्ही इथंच तुकोबरायचं मंदिर बांधा. आजही तुम्हाला ही क्लिअर करतो की ते देणगी घेणार नाहीत. त्यांनी राजू पाटीलला मागच्या व्हिडिओच्या बाबतीत ते उत्तर दिले. बाळासाहेब काशीद अध्यक्ष त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की हात जोडून सगळ्याला विनंती, ती देणगी तिकडे नेणार नाहीत आणि तुम्ही देऊ नका. तुम्हाला इथं अनाथ आश्रम बांधा, गोशाळेला द्या, कुठेही द्या. माऊली महाराज, माझा एक शेवटचा प्रश्न, हा पहिला प्रश्न आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही लातूरकरांची फसवणूक केली. आम्ही फसवणूक केली, कशी केली? उत्तर द्या. प्रश्न नीट विचारा. सुरुवातीपासून हा सगळा उत्सव सुरू झाला, त्याच्यामध्ये ट्रस्ट तुम्ही निर्माण केलं नाही. तुम्हाला माहित होतं की ते ट्रस्ट नाही, मग तुम्ही लोकांकडून वर्गाने कशा काय जमा केल्या? सुरुवातीपासून तुम्हाला लातूरकरांची फसवणूक होते असं वाटत असताना तुमचं विश्वस्त मंडळ गप्प का बसलं? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक किशोर महाराज सहित सगळं विश्वस्त मंडळ जबाबदार आहे, त्यांना प्रत्येकाचा वाटा नाही मिळाला. म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार हे तुमचा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाला उत्तर योग्य. एक मिनिट, आता म्हणला यांच्या प्रश्नाचं उत्तर दिले की अगोदर. अत्यंत महत्वाचा विषय 2 तास होऊया, 3 तास एक झालं की त्याला बोलू द्या. एकदम प्रश्न, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे माऊली. ते त्यांनाच विचारा. किशोर कुठे, मी कसा सांगणार? आपण त्यांना विचारा माऊली. मी किशोर महाराजाला 11:30 वाजता फोन केला होता. व्हॉट्सअपला कॉल केल्याशिवाय मला म्हणले ज्योती माऊली माझ्या सोबत आहे, आम्ही दोघं सोबत आहे, 2 तारखेला पक्षाला गोष्टीला येणार आहे. ही आपल्याकडची एकदम बरोबर आहे. ऐका, काल सकाळी मला कीर्तन होतं रावरीला आणि काल संध्याकाळी कीर्तन होतं नगरला. काल दिवसभर मी नगरला आहे, त्याच्यामुळे काल मी त्यांच्या बरोबर होतो. हे एकदम चुकीचं आहे. काल आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी TV9 ला सांगितलं. कोण बोलले? त्यांनी अर्ध घेऊन पळू नका. त्यांनी काल TV9 ला सांगितलं की मी ओपन हिशोब द्यायला तयार आहे. मग आज ही पत्रकार परिषद होती ना, जो माणूस धुतल्या तांदळासारखा त्यांनी पुढे यावा. आणि माझी विनंती, आता हिशोब इथं लिहिलेला एवढं आहे काय का? ते सोनवणेंचं नाव घेतात ना, तेवढे काय का? तेवढे काय? तुमच्या प्रश्नाचं उत्तर हा एक ऐका, तो प्रश्न चांगला विचार आहे त्यांनी की ते म्हणतात माझ्यापासून त्यांना धोका आहे, माझ्या भक्तांपासून धोका आहे. पहिली गोष्ट, माझे भक्त आहेत नगर भागात, माझे भक्त आहेत पुणे भागात, त्या भक्तापासून त्यांना धोका नाही. प्रश्न आलाय लातूरचा पैसा नेल्यामुळे लातूर त्यांना प्रश्न विचारू राहिले. आणि धोका खरं माझ्यापासून त्यांना नाही, त्यांच्यापासूनच आम्हाला धोका आहे. कारण त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे, त्यांच्याकडे सर्व आहे. आणि म्हणून
नाही माऊली महाराज, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर टाळताय. नाही टाळताय नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका. रामकृष्णारी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत. आता सर्वप्रथम यांचा प्रश्न ऐका. आदरणीय पत्रकार बंधू, परत विचार. रिपीट करतो. तुम्हाला ह्या सोहळा सुरू होण्याच्या अगोदर 2 महिन्यापासून हा सगळा पराक्रम सुरू होता. पुस्तकं वाटले, बुकं वाटले, वर्गणी जिकडून तिकडून गावातून जमा केली. त्याचं ट्रस्ट नाही हे तुम्हालाही त्याची कल्पना होती, त्या विश्वस्त मंडळालाही त्याची कल्पना नव्हती होती. मग किशोर महाराज सहित हे सगळं विश्वस्त मंडळ लातूरकरांची त्यांनी घोर फसवणूक केली आहे. आणि तुमच्याच भाषामध्ये जर आहे ते लातूरकरांचा घोर अपराध तुमच्या या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करण्यात आला. लातूरकरांची फसवणूक केल्या हे विश्वस्त मंडळ सगळं जबाबदार आहे याला. ऐका, याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही द्यायला आज तयार आहोत. प्रश्नाचं उत्तर ऐका. यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका. आधी सर्वात महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी हे जे प्रश्न यांचा ऐका, यांचं उत्तर द्या. सर्वात महत्वाची गोष्ट की विश्वस्त मंडळ स्थापन का केलं गेलं नाही हा महत्वाचा प्रश्न. पण ऐका, सर्वात महत्वाचा प्रश्न हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. त्याचं कारण सांगतो. उत्सवाचे आयोजक ते येतं. ते आजही एक मिनिट शांतता राखा. सर्वात महत्वाचा प्रश्न. तुम्ही हा प्रश्न कसा काय मांडू शकता की सर्वच लोक जबाबदार होते? तुम्ही कसं म्हणू शकता हे? लातूरकरांची फसवणूक झाली. अगर पुरावा काय याचा? पुरावा काय याचा? आम्ही लातूरकर नाही का? तुम्ही म्हणताय ना, राजू पाटील म्हणताय ना, सर्वात सगळेजण जबाबदार आहेत. त्याचा पुरावा द्या. होय होय, आम्ही विश्वास सगळे जबाबदार असं म्हणतात. राजू पाटील, सर्वात महत्वाचा प्रश्न. या देहूकर मंडळी आली त्यांना द्या. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे. राजू पाटील, सर्वात महत्वाचा हे लगेच वाचून दाखवतो. नाही ते व्यवस्थापन मंडळीचं आहे ते तुम्हाला उत्तर देईल. त्यांना माहिती हो. हे बघा, हे सगळं ऑनलाईन आहे, तुम्ही पाहता. धमाले मामांना घ्या. धमाले मामांना. सर्वात महत्वाची गोष्ट यांचा जो प्रश्न आहे, विश्वस्त मंडळ का स्थापन झालं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, या सगळ्या मंडळीच्या त्यांनी सह्या घेतल्या. बारीक आहे का? आणि ते म्हटले की आम्ही विश्वस्त मंडळ स्थापन केलंय. सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचाच आहे की मी माझ्याकडे फक्त उपासना होती, व्यवस्थापन त्यांच्याकडे होतं. हे याचं उत्तर आहे. मी आयोजक म्हणून नाही, मी माझ्याकडे कथा दिली होती त्यांनी. एक दुसरी गोष्ट, माझ्याकडे फक्त मी रोज टाळ घेऊन उभा राहायचो. 2 तारखा त्यांनी भरल्या, हिशोब पैसे त्यांनी जमा केले आणि सगळी रक्कम उरलेली ते देतो म्हणले. स्वतः माईकवर बोललेत. माझी प्रश्न आहे, विनंती तुम्हाला की मूळ प्रश्नापासून तुम्ही भटकू नका. अनायासे इथं हिशोब आलाय ना, तर तुम्ही एकदा यांच्याकडून हिशोब वाचून घ्या, अशी तुम्हाला सगळ्याला विनंती. तुम्ही समोर आल्यामुळे थोडे सगळे बरोबर आहे. तुम्ही मलाच प्रश्न विचारणारा, पण माझी विनंती, तुम्ही जसे मला विचारता आता त्यांना एकदा प्रश्न विचारा. पोलिसांना सांगून बाहेर करा. आमचं म्हणून आमच्यातला माणूस नाही, त्यांच्या कोणी काय आमच्यातला माणूस नाही.
आमचं नाही पोलिसांना सांगून त्याला बाहेर. नाही, नाही, नाही. जे हिशोबाला सांगितलं होतं. आता सर्वप्रथम पत्रकारांच्या अंगावर काही माणसं येतात. नाही. भाऊ भाऊ तो आमच्यातला माणूस नाही. राजू पाटील माऊली आम्ही माऊली सोबत तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच की याने त्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या. तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की आपण पत्रकार सोडून कुणीही प्रश्न विचारू नका. सगळ्याला हात जोडून विनंती आहे, पत्रकार सोडून कुणीही प्रश्न विचारू नका. गेला तू बाहेर गेला. सर्वात महत्वाचा तुमचा प्रश्न त्यांनी विश्वस्त मंडळ न करून जिल्ह्याचा विश्वासघात केला, आम्ही केलेला तुम्ही हिशोब तुम्ही वाचा. तुम्ही आता हिशोब वाचून दाखवा. रामकृष्णारी हिशोब सोनवणे साहेब वाचून दाखवा. माझा एक छोटा प्रश्न आहे महाराज. तुम्ही काल एसपी ऑफिसला काही आपल्यातले गेले होते, हे पण होते. हे तुमचं त्या दिवशी आमचं बोलणं झालं तर ह्यांचं काय म्हणणं होतं 2 महिने लागले, आमचा संपर्क होत नाहीये. मग ज्यावेळेस आम्ही पत्रकारांनी बातम्या केल्या असं तुम्हाला काय जाग आली म्हणून सांगा मला. हे प्रश्न उपस्थित करायचे. आज प्रेस का घेतली? 2 महिन्यापासून आम्ही त्यांच्याच तपासात मग तुम्ही तक्रार करायला पाहिजे. बघा, सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे 2 तास नाही 3 तास विचारा आणि तुम्ही प्रश्न विचारा. सगळ्यांना विनंती आहे, पत्रकार सोडून कोणी मध्ये इंटरफेअर करू नका. बाबा तुमच्या बरोबर आलेली माणसं तुम्ही लातूरकरांच्या मनात जर प्रश्न असतील, पत्रकारांच्या भावना दुखावतील किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना विनाकारण उत्तर देऊ नका. आपल्याला समाधानकारक उत्तर द्यायचं आहे सगळ्यांना. ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे इथं सप्ताह सुरू आहे. ऐका, हा सप्ताह सुरू आहे, कुठला मेळावा सुरू नाही. ही पत्रकार परिषद आहे. ऐका होय, ऐका, ही पत्रकार परिषद आहे. पत्रकार प्रश्न विचारतील आणि ज्यांना प्रश्न विचारतील ते उत्तर देतील. म्हणजे अवांतर कोणी बोलू नका. जे बोलायचे ते पुन्हा सभागृहाच्या बाहेर बोलू. पत्रकारांना बोलू द्या ना. पोलीस खात्याला विनंती. आमची नाही. रामकृष्णारी आता सोनवणे कसली महत्वाचा प्रश्न. तुम्ही इकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे, परत मतदान दिलं नाही. टाळताय कसं काय म्हणताय तुम्ही? टाळताय नाही. फक्त चुकीचं विचारू नका. चुकीचं विचारू नका. शंकेसाठीच पत्रकार परिषद आहे. आदरणीय सर्व पत्रकारांना रामकृष्णारी
थांबा, पोलिसांना बाहेर काढू द्या. राजू पाटील सगळ्याला बाहेर काढू द्या. पोलीस आलेत ना आता. थांबा, गोंधळ होईल. पाटील बोलायचं नाही तरी हे इकडे कोणी बोलत नाही, तो तिकडून बोलू राहिले. संपूर्ण जिल्हा मेनतोच. किशोर महाराज त्याच्यानंतर सोबत कोण होत त्यांच्या इथं असलेले त्यांनी बोलू द्या ना, कारण सगळं तुम्ही अंगावर घेता. बरोबर आहे. सगळं तुम्ही अंगावर घेतात. आता ह्यांना आणून बसवलं तुम्ही, ह्यांचा काही आता त्यांना हिशोबात पहिले विचार. नाही हिशोबात तर नंतर राहू द्या. अहो, हे महत्वाची मिटिंग ही. विश्वास तर काही एकट्यांना बोललं पाहिजे. तुम्ही ह्यांना कशाला टोपेला घालायला? हे विश्वसनीयतेचं मंडळ पुढे एक किलोमीटर असताना त्याच्यासोबत ह्यांना टोपेला तुम्ही येऊ नका. अध्यक्ष अध्यक्षाला बोलू द्या. ह्याच्यावरच खापर कसं बोलायला? अध्यक्षाला बोलू द्या. वेळी पाहिजे. वा इथं असलेले आपले एकही दुश्मन नाही. वा. आपण कोणाचे दुश्मन नाही. फक्त जे झालंय ते प्रामाणिकपणे बरोबर केलं पाहिजे. आता आदरणीय महाराज असं म्हणाले की मी केवळ सांस्कृतिक विभाग पाहिला आणि आर्थिक विभाग आणि व्यवस्थापनाचा विभाग बाकी मंडळीने पाहिला. त्यांना पाहिला आणि नाव सांगितलं तर सोनवणे साहेबांनी पाहिला. या पाटलाने अध्यक्ष म्हणून यांचं नाव पहिल्यांदा हे सांगा, हे अध्यक्ष कशावरून, त्याचा कागद दाखवा. बोलायचं नाही, माफ करा, कागद दाखवा. रजिस्ट्रेशन झालंय तुम्ही अध्यक्षाबरोबर झालंय. आणि जर नसेल, जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल, हिशोब कसला देणार आहे? कशाचा किती पैसे गोळा झाले आम्ही केले नाही, तर तुम्ही हिशोब कसला देताय? किती पावत्या छापल्या आम्हाला माहित नाही, तुम्ही कसला हिशोब देताय? एक मिनिट. बरोबर आहे. आदरणीय राजू पाटील बोलतात ते एकदम बरोबर. तुम्ही तेवढा हिशोब भ्रष्ट होणं गरजेचं होतं. राजू पाटलांचं मी उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा जे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे असे कार्यक्रम झाले त्याच्या अनुषंगानं लातूरमध्ये कार्यक्रम ठेवायचा ठरला. आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आक्रमक न होता एकच्या जागी 100 प्रश्न विचारा. तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला उत्तर देऊ. मी भारत महाराज बरुरे यांचा मुलगा आहे, श्याम भारत बरुरे. माझे वडील कीर्तनकार होते, त्यांनी असते तर काय केले असते. या अनुषंगानं मी तिथं सेवा करायला गेलो. या सप्त्याच्या 6 महिन्यापूर्वीपासून या बैठकीमध्ये मी सक्रिय सहभाग होता. सुरुवातीला कुठलाही माणूस वैयक्तिक ह्या ट्रस्टमध्ये मला घ्या किंवा आम्हाला घ्या किंवा मला अध्यक्ष द्या आणि उपाध्यक्ष द्या बनवत नव्हता. गेले 1.5 वर्ष ते 2 वर्ष झालं किशोर महाराज शिवनीकर जाधव यांच्या डोक्यामध्ये प्लॅन होता की हा कार्यक्रम करायचा आणि पैसे हाणायचे. हा पूर्व प्लॅन आम्हाला नंतर लक्षात आला. ऐकून घ्या. ट्रस्ट मध्ये हे अध्यक्ष म्हणून ह्यांच्या सह्या घेतल्या. त्या सह्या घेतल्यानंतर याची बॉडी स्थापन केली कागदावर आणि स्वतःच जुनं भक्तिशक्ती पावनधाम नावाच्यानं एक रजिस्ट्रेशन होतं, तेच धर्मादायामध्ये बंद पडलेलं पुनर्जीवित केलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा दिशाभूल केली ट्रस्टवरल्या माणसाची की हे ट्रस्ट स्थापन केलंय. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा फसले गेलो सप्ताह चालू होण्याच्या 2 महिने आधी. आणि ट्रस्ट स्थापन केलंय, सह्या घेतल्यात म्हणल्यानंतर त्यांनी कुणालाही न विचारता हा सप्ताह हायजॅक केला आणि जवळपास 3,500 बुक छापले अशी आमच्यापर्यंत माहिती आली. आणि नंतर कळालं की 2040, पण ही 2040 बुक छापलेत त्या 3,500 याचा सुद्धा अजून खरा खोटा उल्लेख निघालेला नाही. याच्यामध्ये आम्ही माऊली महाराजांना जे पुढे आणलं किंवा ही जी कमिटी पुढे आणली त्याच्या मागे लातूरकरांनी जी ज्या घरातून 1 रुपया नाही 1 भाकर जरी दिली तर त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना न्याय मिळावा. आताच एका पत्रकार बंधूंनी सांगितले
की 2 महिने तुम्ही काय केलो आणि काल आमच्या बातम्या हायलाईट झाल्यानंतर तुम्हाला आज जाग कशी आली, तर उद्या कुणीच म्हणू नये की सप्ताह झाला आणि ह्याचा हिशोब पूर्ण पडला नाही आणि तुम्ही ट्रस्टवरले किंवा सेवेकरी तिथं ज्या ठिकाणी झटलात तर तुम्ही सगळे चोर आहेत का? तर खरा चोर समाजासमोर उघडा पडावा. मी जाहीर माफी मागून सांगतो की आम्ही फक्त तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशज, यांच्या पादुका, एकनाथ महाराज या सगळ्या पादुका येणार आहेत आणि अनेक ह्याच्या मागचा सप्त्याचा उद्दिष्ट होता सगळ्यांचाच की अनेक वेगळे संप्रदाय महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत भाषण नका करू, एक-एक उत्तर द्या. आणि ते उत्तर बरोबर देऊन राहिले. हे उत्तरच आहे, भाषण नाही. हे आक्रमण करत आहे. ऐकून घ्या. गंगापूरला सप्ताह का आणला आणि तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यासाठी मग हा सप्ताह का निर्माण केला? तर आमच्या सगळ्यामध्ये एक होतं की तरुणांमध्ये व्यसनाधीनता महाराष्ट्रामधली निघून गेली पाहिजे, लोकांनी आई वडिलांची सेवा केली पाहिजे, याच्यासाठी ह्या सप्ताहाचा मागचा उद्दिष्ट होता. ट्रस्टला सुरुवातीला ही माणसं फसले गेले आणि आम्ही आता लगेच ऑब्जेक्शन घेतलो. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्याच एकमेकाला कुणाच्याही ओळखी नव्हत्या. आम्ही फसलो किशोर महाराज शिवणीकरांच्या टोपीवर, गंधावर, माळावर, धोत्रावर आणि पांढऱ्या कपड्यावर. मला एक काय म्हणायचंय, ज्ञानोबा तुकारामांची ज्या पालखी निघते आळंदीवरनं पंढरपूरला जाते, आषाढीमध्ये ती पायी जाते. तुम्ही हेलिकॉप्टरचा 8 तास काय घेतला? एवढा मोठा हेलिकॉप्टरचा 8 तास घेण्यामागचं जवळ एक कारण मूळ विषय बाजूला नेऊन राहिले तुम्ही. त्यांच्या भावनांची व्याख्या केल्या कशासाठी हेलिकॉप्टरमध्ये आणले? तर मूळ बाजूला नव्हते. भाविकांची इच्छा होती. भाविकांची लातूर जिल्ह्याची इच्छा होती. आमची इच्छा होती. शशिकांत भैया त्याचं उत्तर मी देतो. अरे आपण एखादा सर्वसामान्य एखादा माणूस येत असेल, मोठा माणूस असेल, पुढारी असेल किंवा एखादं लग्न करायचं म्हणलं तर हेलिकॉप्टरनं नवरा नवरीला आणाले. मग माऊली तुकोबारा आपल्या इथे येत असतील तर हेलिकॉप्टरनं काय येऊ नये? हा उद्देशानं आम्ही शशिकांत भैया रोज सुद्धा विषय सांगतो. ट्रस्टच्या पैशातून पालखीमध्ये निघतात बाई, हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, दर्शन घेतात. तसं तुम्ही काय केलं नाही? आणि कधी दर्शन घेतलं? हो घेतलं ना, तसंच केलं ना. मला एक सांगा, नाही त्याचं उत्तर देतो. शशिकांत भैया ती परंपरेचा विषय आहे. माऊली तुकोबारायांची दिंडी आळंदी, देहू हे दरवर्षी पंढरपूरला येते, पण दरवर्षी माऊली तुकोबारा लातूरला येणार नाहीत. त्यांना रथातून आणणं इथपर्यंत सोपं नव्हतं. एवढे लोक इथपर्यंत आणणं सोपं नव्हतं. अनावधानाने एखाद्या वेळेस घडत असतंय. कोरोनामध्ये माऊली तुकोबारा बंद बसमध्ये गेले, मध्ये गेले. आणि तो विषय सांगतो, हेलिकॉप्टरला का आणावं? तर एका भाविकाची इच्छा होती की मी माऊली तुकोबारा यांना हेलिकॉप्टरनं आणणार. ते यज्ञकांत मोहिते यांनी त्या हेलिकॉप्टरचे पूर्ण पैसे पेड केले. ते सगळे सेवेधारी. हो किती जमा झाली त्याच्यावर सर्वात महत्वाचा मुद्दा तो आहे. हा बरं वा खर्च झाला आणि थेट तुमचा आरोप भ्रष्टाचाराचा पुरावा हे पाटील सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती की मूळ विषयापासून फाटे काढू नका. तुका म्हणे वाटे फोटो नका फोटो देऊ फाटे. आज इथं जे लिखित आहे तीन रजिस्टर आहेत. हिशोब तपासणारे सोनोने साहेब, मेटले दादा, उमाकांत तपशाळे साहेब ही सगळी मंडळी आलेली आहे. या पत्रकार परिषदेचा मूळ हेतू हिशोब काय आहे तो महत्वाचा होणे. हे म्हणतात ना सोनोने साहेब हिशोब विचारा. ते आज आले तर ते तुम्हाला सगळं एकदा वाचून दाखवतील. सगळी जमा झाली असं तुम्हाला वाटतं का? ते सगळे वाचून दाखवलं. जमा नाही झाली आहे ना अजून. त्यांचं काय म्हणणं नाही. आधी हिशोब थोडा महत्वाचा विषय बोला. मूळ विषय सगळं एक मिनिट. हे महत्वाचा विषय हिशोब तुम्ही सुरू करा. रामकृष्ण नाव सांगा तुमचं. रामकृष्ण हरी, सर्व पत्रकार बंधूंना मी दत्तात्रय सोनवणे. बोला पण मोठ्यानं बोला.
सांगतो 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 हो नावं सांगतो का भैया नावं सांगतो मी दत्तात्रय सोनवणे राहणार राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर. आता माऊलीला तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगितलेली आहे. याच्यापूर्वी जेवढे सप्ते झाले, जसा सप्त्याचा मेन आत्मा पांडुरंग असतो तसा सप्त्याचा मेन हिशोब हा सुद्धा एक आत्माचा असतो. आणि तो जर आत्मा निघून गेला तर काय अवस्था होती हे आता आपल्याला यातून लक्षात आलंय. मी तुम्हाला मित्र सांगतो, ट्रस्टला पुढच्या दृष्टीनं ऑडिटला अडचण येऊ नये म्हणून मी सगळं आधी तपासून घेतो. त्याच्यासाठी मी 8 दिवशी आलो. त्यांना सगळं रोज विचारायचो मी, मला ते ट्रस्ट सगळं कागदपत्र द्या. माझ्याकडे घटना अशी मी कुठे काही बघत नाही. पण सप्ताह इतका पुढे गेला की लोक इतकी उत्सुक होते लातूरकर मंडळी का असा सप्ताह मी कुठे बघितला बी नाही माझ्या आयुष्यामध्ये. एवढे सप्ते बघितले, एवढे ऑडिट केलेत मी सगळे. आता तुम्ही सगळे ऑडिट आमच्या बघा, मागच्या ऑडिट जेवढे 6 ऑडिट मी तुम्हाला देतोय, 100, 120, 130 रुपयाचा फरक आहे फक्त त्याच्यामध्ये. इतके डिटेल आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे जे आलंय ना आता हे इतके डिटेल मी ठेवले तुम्हाला मित्र सांगतो. मला मी पेज सही सांगतो तुम्हाला, पैसे किती कोण आले नाही काय केले नाही. पण आता याच्यात झालंय काय तुम्हाला सांगतो मी. ही मंडळी मला, मी त्यांना सांगितलं मी 7 दिवस आधी आलो, मला म्हणलं घटना द्या, मला ती ट्रस्टची फाईल द्या माझ्याकडे. आणि मग मी आणि दुसरी कोण सांगतो माझे कोण ओळखी बरे तुम्हाला सांगतो, मला यांना एखादं म्हणलं 50,000 रुपये द्या. मी त्याला सांगतो तुमचा संबंधित माणूस आणा ट्रस्टवाला आणि याला बिल द्यायचं. मग तुम्हाला मी सांगतो याला बिल द्या म्हणून. पैसे बी देत नाही, मी फक्त सांगतो त्यांना. कारण मी त्याच्या खाली नंबर लिहितो कोणाला पैसे दिले, हस्ते कोणाच्या हस्ते दिलेत. कारण त्याच्याशिवाय मी एकही रुपये दिला जात नाही माझ्याकडून अजिबात. आणि मग हे झालं नाही. मग तिने मला काय केलं, 7 दिवस मी बसून राहिलो होते, जेवण करायचं इथे मी आणि मंडपात बसायचं. अहो मला द्या ना. हो देतो आमच्या गावात काम चालू आहे. याला जागा आमचे सगळे आकडे भाई आहेत की तर आकडे बाहेरला मी दिवसातून 4 फोन करायचो रोज संध्याकाळी. कारण मला तेवढेच ओळखीचे माझ्याकडे, बाकी माझ्याकडे एकही माणूस ओळखीचा नसायचा. भैया हे काय चाललंय भैया, ते म्हणजे होईल बरोबर होईल सर, तुम्ही काय काळजी करू नका. हे मला अगदी पूर्ण माहिती द्यायची. आणि मग मी त्या दृष्टीने हे करत राहिलो. सप्ताह चालू झाला, 20 तारखेला निवडणूक झाली, 1 दिवसात सप्ताह चालू झाला. महाराज काय करायचे, काही नाही. अध्यक्षाला अध्यक्ष तुमचा शिक्का द्या, अध्यक्ष मला तुमचे सगळे फायली घ्या, तुम्ही अध्यक्ष येत तुम्ही हो ते. आणि अध्यक्ष म्हणून मिरवायचे त्या सप्त्यामध्ये सगळे. अरे बघा अध्यक्ष येते असं मिरवायचे. आणि मग ट्रस्टी सगळे अरे म्हणजे असं चाललंय काय अजिबात. पण आता करायचं काय तुम्हाला सांगतो, त्या पालखी पुस्तकावर कुठे शिक्का नाही. मी सांगितलं सगळं हे सगळं बेकायदेशीर चालू आहे. मी त्या याला म्हणजे हे बेकायदेशीर चालू आहे म्हणले तुमचे. मी त्यांना सुद्धा म्हणलोय, पण ते म्हणजे ठीक आहे आता काय करायचं, आता मी देतो तुम्हाला सगळं आहे माझ्याकडे. तर मग मित्र मी दुसऱ्या दिवशी सगळं हे केलंय, हे अजिबात जमणार नाही म्हणलं. मग आता हे करायचं काय, लोकांनी यांना 2 महिने आधी पैसे जमा केले. लोक मला येऊन विचारायचे हे पुस्तक आहे आमच्याकडे पावते जमा केले कसं. मला तुम्ही ज्यांच्याकडे दिलेत ना त्यांना तुम्ही विचारावं आमचे पुस्तक कसं आहे. ते गठ्ठी तिथे जमा झालेली पुस्तकं जेवण पडायचे. आमची सिस्टीम अशी असे तुम्हाला सांगतो पत्रकार बनतो, पुस्तकं जमा झाल्यानंतर मी पहिले तिथे रजिस्टर मला मेंटेन कसं करा मी सगळं तुम्हाला सांगतो ऑडिटच्या दृष्टीनं. ऑडिटर आमच्या पुढे थंड राहतात, इतकं तुमचं क्लिअर कसं आहे सांगतो. तर मग त्याच्यामध्ये आलेले पुस्तकं जमा किती झाले आमच्याकडे पहिले बिल असतं, वाटले किती त्याचं आमच्याकडे रजिस्टर असतं आणि जमा झालेलं आम्ही टिक मार्क करतो. ह्या गावचे एवढे पुस्तकं, ह्या गावचे एवढे पुस्तकं जमा, ठीक आहे चाललंय. मग ते गठ्ठे मला नोंद कशी करायची, यांच्या डोक्यात हा हिशोब द्यायच्याकडे द्यायची ट्रस्टच नाही तर कोण काय केलं, जबाबदार कोण घेईल त्याची. मग मी थोडा विचार केला का बा उद्या यांचे वाद होण्यापेक्षा आपण याच्यातून मार्ग काढू म्हणजे मग नेहमीच जो माझा मुद्दा तसं मी केलंय. मी 3 रजिस्टर मेंटेन केल्या, कारण हा हिशोब काय कमी नव्हता, तो मोठा हिशोब होता. हे एका रजिस्टर मेंटेन होत नाही. एक रजिस्टर मेंटेन केलं मी. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता मला त्या ठिकाणी कोण लोक होते मी त्यांच्या आधी पहिले नाव लिहून घेतले. तर उद्या एखादं नाही अहो असं होतं कधी देणगी कक्षाला एखादं पुस्तक दिलं 3 पावती फाडील पैसे येऊन गेले, तुम्ही काय करणार. नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो मग आम्ही काय केलं, मी पहिले ओळखी करून घेतले मी सगळ्यांच्या आधी. मेखले दादा माझ्याकडे हिशोबला तिथं होते. 2ऱ्या नंबरला सूर्यवंशी, 3रे होते काबरा शेठ. ते सगळं सांगतो मी तुम्हाला, सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही फक्त मला नाही मला कोणी काम केलं मला तुम्ही काम कोणी केलं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या लातूरची मंडळी होती, मेखले दादा होते, सूर्यवंशी, काबरा शेठ, बालाजी भोसले, ज्ञानदेव भिशे, गावडे साहेब आणि ज्ञानेश्वर मध्ये ही मंडळी होती. आता ही मंडळी तिथं होती ना, तर मग काय झालं तुम्हाला सांगतो. आता मग मला 2 तारखेला हिशोब द्यायचा होता, मला 3 म्हणजे 28 पर्यंत काहीच माझ्याकडे जमा नाही. मला हे काय करायचं, हे काय चाललंय. मी सगळे रजिस्टर नोंदवून घेतले, सगळे 3 रजिस्टर तुम्हाला सांगतो. तर त्याच्यात एकूण पुस्तक छापले तिने मला सांगितले 2040.
2040 छापलेली संख्या सांगितली 2040 जमा झालेले पुस्तकं बघ 1 वाजेपर्यंत सांगतो आकडा तुम्हाला. किशोर शिवणीकर किशोर शिवणीकर किशोर शिवणेकर. बरं, आता पुढचं सगळं ऐकून घ्या मग प्रश्न विचारा. पुढं जमा झालेले पुस्तकं 1 वाजेपर्यंत सांगतो तुम्हाला मी. 1 दिवसाची 1 वाजेपर्यंत वाजेपर्यंत यांनी काल्याच्या दिवशी 1 वाजेपर्यंत यांनी हिशोब पाहिला. 1345 रकमेचे पुस्तकं जमा झाले आपल्याकडे. कोरे पुस्तकं त्याचे जमा झाले 344. अशी एकूण पुस्तकं झाले आपल्याकडे 1689 कोरे बरं का. आणि येणे पुस्तक आहेत 351. अशी बेरीज त्याची होणार याची लागते. आता त्याच्यामध्ये बघा रजिस्टर नंबर 1 मेंटेन केले आमच्या एकाने 2 रजिस्टर मेंटेन. हे काबरा मेघले दादा सूर्यवंशी यांनी ते मेंटेन केलं सगळं. तर मग त्याची तुम्हाला सांगतो 1 नंबर रजिस्टरचं आज तुम्ही रजिस्टर 1000 काला त्याच्यात 1 रुपया इकडे होणार नाही. 1,32,61,384 1 नंबर रजिस्टरला. 1 नंबर रजिस्टरला 2 नंबर रजिस्टर झाले तुमचे 1,75,01,371. आणि 3 नंबर रजिस्टरला जे पैसे जमा झाले ते 85,32,487 रुपये. असे टोटल जमा झाले आपल्याकडे 3,25,45,242. 3,25,45,242. तुम्हाला हे देतो मी तुम्हाला झेरसू देतो त्याचं. आता हे झालंय का याच्यामध्ये. मग काही आमच्याकडे पादुकाचे पैसे होते त्याच्यामध्ये आमच्याकडे खंडापूरचे सुडे माऊलीकडे पैसे जमा होते. आम्ही ते भिशेंकडे ते पैसे जमा केलेत. पादुकाचे पैसे मोजलेले आकडे बिकडे सगळे आमच्याकडे आहेत त्याचे. तर मग तुम्हाला सांगतो एवढी रक्कम जमा झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक आकडा वाचून दाखवू का. खर्चाचं तुम्हाला एकच आकडा सांगू. 1 मिनिट कोरे बुक जमा झाली येस हो नाही जो हे बघा माझ्या पुढे जेवढे पुस्तक आलेत त्याच्या हिशोब 1 ना 1 जुळलेला आहे. त्याच्या तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण जे पुस्तकं नाही आली जे रक्कम आमच्या पुढे आलीच नाही त्याला मी आम्ही हे जवळ असूच कसं नाही. हे बघा हे जेवढे पुस्तक पुढचं ऐकून घ्या फक्त ऐका पुढचं ऐकून घ्या. बोला सगळ्यांना भेटू. हो देतो नाही आरोप नाही करायचे आम्हाला. आमच्या पुढे जे आले ते आरोप तुम्ही लातूरकरांनी करा. लातूरकरांनी काय करायचं कारण मित्र मला त्याचं नाही माझ्याकडे तुम्ही त्याच्या हे बघा मी माझं ते नाव घेतात का नाही मग मला हिशोब तुम्हाला माझ्याकडे जो आहे तुम्ही दिलंच नाही. तुम्ही मला ते विचारा. आता पुढचं ऐकून घ्या. काय म्हणायचं तुमच्याकडे नोंदणी आले तर हो. हिशोब जुळला तुमचा. हो तुमच्यामध्ये काही विशिष्ट आकडा किती बुकच आलेले तुमच्याकडे नाही आले. त्याच्यावर एक अंदाज तुमच्याकडे एवढी रक्कम त्याच्या बुकामध्ये असू शकतो. नाही असा अंदाज नाही घेता येत. अंदाज सांगू शकतो. नाही पादुकांच्या पैशाचा विषय चालला आपला तो. पादुकांचा विषय चालला. पुढे बोला. तर मग तुम्हाला सांगतो आमचा खर्च झाला बघा 2,33,30,629. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना 10 लाख रुपये तुम्हाला इतर वाटण्यासाठी आम्ही रिझर्व ठेवले तरी फंड ठेवला होता. 10 लाख तुम्हाला बाजूला ठेवा आणि तुमचे काय पैसे असेल कोणाचे ते बिल वाटा. ते समोर आले ते रजिस्टर समोर आले मी सगळं मी तिथं बसून राहतो सगळं तुम्हाला दाखवून देतो सगळं त्याच्यामध्ये. कोणाचे पैसे आले नाही आले त्याचं काय बाळाला पाहिजे नाही त्यांनी बाकीचं म्हणलं हे करायचं. तर त्याच्यामध्ये पादुकांचे आम्ही काय तुम्हाला सांगतो प्रत्येक तारखेवर आम्ही पैसे त्यांचे जमा केलेत. आमच्या याच्यानुसार 31 लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो 28 पर्यंत जमा केले आणि 2 दिवसाचे आमच्या हिशोबाने 8-9 लाख रुपये व्हायला पाहिजे असा आम्ही 40 लाख रुपये त्याचा आकडा धरलाय. तर आता हा खर्च वाजत आता तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तुम्ही खर्च वाजत आता 92,14,613 रुपये शिल्लक राहिले. 92,14,613 शिल्लक राहिले. अधिक त्याच्यामध्ये 40 लाख पादुकाचे कमी जास्त होऊ शकतात. खर्चाचे बाजू कमी जास्त होऊ शकतात. त्याला तुम्ही ते कधीच माझ्या पुढे आले तर मी त्याला तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देतो. तर असं माझ्या अंदाजानुसार 1,32,91,126 रुपये शिल्लक असेल पण वाढतील त्याची किंवा कमी होतील तो भाग वेगळा. हे बघा आता ते तुम्हाला सांगतो मी ही जी सगळी आम्ही हे केल्यानंतर मी 4.5 ला सगळं क्लिअर केलं आणि 4.5 जेव्हा क्लिअर केल्यानंतर आता मी तुम्हाला हे सांगतो आता ट्रस्ट सांगतो ही सगळी मंडळी मी यांना मेकल्या दादाला सांगितलं तुम्ही ट्रस्टी नाहीत. हे मला 25 तारखेलाच कळलं हे तुम्ही ट्रस्टीमध्ये नाहीत. तुम्ही हे बोगस आहे तुमचं फक्त तुम्ही जगातला खेळ नाही मला तुम्ही आता हे म्हणजे खरं सांगतो तुम्हाला. तर मग मी काय केलं भिशेनला जबाबदार धरलं. भिशे त्या ट्रस्टीमध्ये होते. भिशेनला मला भिशे तुम्ही त्याच्या ऐका तुम्ही एक मिनिट तुम्ही सांगा 1 मिनिटात बोल नका. विषय तुम्ही या ट्रस्टमध्ये तुम्हाला माहित नाही उद्या जिल्हा फाडून खाय ना आपल्याला तुम्ही मी फक्त तुम्हाला मी दाखवतोय तुमचं फक्त तुमची बाजू क्लिअर करून देतोय तुम्ही अजून क्लिअर करून घ्या. तर मग मित्र मी ते काय झालंय माझं एक आमचं 85 लाखाचा हिशोब होता तो मी सगळा हिशोब त्यांच्याकडे जमा केला आणि मला ट्रस्टचा शिक्का पाहिजे. मला तिने ट्रस्टचा शिक्का 1 तारखेला दिला.
त्यांच्या ते भक्ती शक्तीचा मी म्हणलं हे महाराज हे आणि भिसे हे होणार नाही, भिसे साहेब जमणार नाही, तुम्ही ट्रस्टचं कुठलं ते आणा तुम्ही इथं काय करायचं ते कारण मी सगळ्या शिक्के माझ्या हाताने मारून घेतलेले त्या आणि मग ते सगळं ते अठ्ठेचाळीस झाले ते त्या ट्रस्टला काय बोगसगिरी काय अनागोदी केलंय ते त्यांची त्याला माहिती दोघा या म्हणजे सॉरी भिसेनला कारण भिसे माझ्या हाताखाली होते मी सगळं बघितलंय सगळं तर मग नाही इथं नाही ते त्याला मी सांगितलं या तर हे बघा मी त्याच्यानंतर नाही हे बघा ऐका तुम्ही त्याच्यानंतर हे सगळं मी लिहून घेतलंय नाही मी तुम्हाला ते झेरॉक्स देतो आणि हे सगळी रक्कम तुमच्याकडे म्हणजे शिल्लक आहे ट्रस्ट होती मला लिहून गेलंय त्यांच्या डोक्यात काय लिहून दिले आणि पुढे सहाय्य केला काही माहित नव्हतं त्यांना ते असं आहे का हो ठीक आहे हे असं आहे का हे ठीक आहे अहो ही मी तुम्हाला सांगतो हे आम्ही ते करत नव्हतो हे माऊली महाराज मला मी थोडं त्याने हे केलंय करत नव्हतं हे तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला मिळत नव्हतं हे पुस्तकं नाही काहीच नाही काही मिळत नव्हतं तुम्हाला उरलेली रक्कम कोणाकडे हे बघ हे मेखले दादा तुम्हाला सगळं सांगतील मेखले दादा सांगतील तुम्हाला उरलेली रक्कम मी सांगतो एक मिनिट अजून काय विचारायचं सांगा गोष्ट त्यांनी जे सोनवणेंचं नाव घेतलंय तर ते हिशोब सांगतात ते आता तुम्ही भिशेनला किती दिले काय दिले सगळं त्याच्यासोबत तुम्हाला उरलेले सगळे पैसे ज्ञानोबा भिसे ज्ञानोबा भिसे दिगोल देशमुख नाही आरोप आम्ही सांगू ना हे हिशोब देतील हे बघा कोण दोषी हे बघा ट्रस्टचा नंबर सांगू का तुम्हाला ट्रस्टचा नंबर पाहिजे का तुम्हाला ट्रस्ट नंबर घेतला हा बघा ट्रस्टचा नंबर आहे याच्यामध्ये शक्ती भक्ती पावनधाम F002658 रजिस्टर नंबर आहे त्याचा रजिस्टर नंबर त्याचा F-002658 सर्वात महत्वाची गोष्ट एक मिनिट नाही त्याला बोलू द्या तुम्ही थांब एक वेळेला होतं हँडवर केलं तुम्ही अहो हे झालं याच्या अगोदर आहेत ना भिशेला तुम्ही मेटले दादा सांगते मेटले दादा आता पुढचा आणि जिल्हा सांगेल आता सर्वात महत्वाची गोष्ट सर्व पत्रकार बंधूंना हात जोडून विनंती त्यांनी माझा विषय काढला भाई मी फक्त सांस्कृतिक विभागाला जबाबदारी आहे हिशोबाला नाही हिशोब तपासला सोनवणेंनी तर त्यांच्या हातात त्यांनी जे दिले ते त्यांनी ऐका सर्वात एक मिनिट सर्वात महत्वाची गोष्ट की मी सांस्कृतिक विभागाला जबाबदारी हिशोबाला नाही दोन सोनवणेंनी जे तपासलंय त्यांनी आता क्लिअर केलंय आणि जे तुम्ही म्हणले होते ट्रस्ट केलं नाही आम्ही सांगितलेलं ट्रस्ट केलं नाही पण त्यांचं ट्रस्ट आहे तर तुम्ही त्या ट्रस्टला प्रश्न विचारणे हे महत्वाचे एक मिनिट ते त्यांना विचारा आम्हाला माहित नाही ऐका एक सर्वात महत्व आता यांनी जे भिशेंची सही आणि शिक्का दिला याचा सरळ अर्थ झाला की त्यांचं ट्रस्ट आता उरलेल्या रकमेला जबाबदार आहे आता ही पुस्तकाची रक्कम दाखवली आता बाकीची ऑनलाईन काय आली असेल ती तर ते यांनाही माहित नाही मला आता तो जिल्हा सांगल एवढं एक ऐकून आम्ही इथंच येतो आम्ही काय आमचा कोणावर आरोप नाही यांनी जेवढी रक्कम तपासली ती उरलेली रक्कम भिसेंना दिली माझा किशोर महाराजांवर आरोप नाही माझा भिसे मावळीवर आरोप नाही मी सांस्कृतिक विभाग पाहिला मी तुमच्या रुपयाला लाजिरणार नाही आता नाही आले निवर्ती मेघले परत ऐका निवर्ती मेघले रामाधरणी तालुका ताको जिल्हा लातूर तुम्ही थोडं मागे मी मुकुंद निवर्ती मेकले राहायला मी घरनीला आहे आणि सध्या वास्तव्यासाठी मी पुण्यामध्ये राहतो पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं कार्य व्हायला ह्या हेतून मी इथं आलो आणि बाबा जे आळंदी देहूला जे कार्यक्रम होतात बरेच मी कार्यक्रम माऊलींचे मी समोरून प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेत एक आपल्या एक जिल्ह्यामध्ये चांगला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्या सेवा करायला मिळाले ह्या हेतून मी ह्या ट्रस्टमध्ये मी सामील झालो आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ट्रस्टमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला सचिव पद सुद्धा दिलंय असं त्यांनी मला सांगितलं माझ्याकडून त्यांनी सचिव पदासाठी त्यांनी बँकेत खातं खोलायचे म्हणून सह्या पण घेतल्या त्यांना 2 महिने फोन करत होतो की बाबा मी इथल्या घरीला बसू नये का मी जाऊ पुण्याला तुम्ही मला काम सांगत नाही पुढचं काही हिशोब दाखवत नाही किंवा काम सांगत नाही इथं राहायचं का जायचं
त्यांनी फोनवर सांगायचे की थांब अजून काम सुरू झाली, ऑफिस मिळाली, जागा मिळाली, अशी उत्तर त्याला त्यांच्याकडून मला मिळत गेले. फक्त मी इथं ज्यावेळेस मी सप्ताह सुरू व्हायच्या अगोदर 8 दिवसापूर्वी मला त्यांनी बोलवलं. मग मी साधारणतः मला वाटतं 5 फेब्रुवारीला इथं आलो मी. 5 फेब्रुवारी आल्यानंतर इथं औसा रोडला ऑफिस घेतलं भाड्याने त्याने. तिथं 2 दिवस मी तसं प्रत्यक्ष बसून एकटाच बसून राहिलो. तिथं कोणीही आलं नाही. शेवटी त्यांना फोन केले, म्हणजे ठीक आहे अजून येतो. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी मग म्हणले इथं बसा. त्यांनी ग्रुपवरती सगळे आमची नावं टाकले की हे माणसं इथं बसून येतात, यांच्याकडे सगळी देणगी जमा करावी म्हणून. माझ्याकडे फक्त आलेले बुक जमा करून घ्यायचे आणि संध्याकाळच्या टायमाला ते यायचे आणि पैसे घेऊन जायचे. किशोर महाराज आणि दिवसभर मी आणि बालाजी भोसले म्हणून होते आणि काबरा शेटे म्हणून होते. आम्ही 3 जण होतो त्या ऑफिसला. पैसे देताना तुम्ही मोजून देत असाल ना? हो, मोजून देत होतो. कधी किती दिले का लिहून ठेवलं का? नाही, आमच्याकडे रजिस्टर ते म्हणजे रजिस्टर केलेलं नाही. पोस्ट पावती बुक आहे, ऐकून घ्या. नाही, त्याच्यासाठी पोस्ट पावती बुक आहे. पोस्ट पावती बुक आहे. त्या पोस्ट पावतीच्या त्यांच्याकडे होते ती बुक. पोस्ट पावती बुक आहे. त्याच्या पाठीमागे त्यांनी लिहायची की आज ह्या तारखेपर्यंत एवढ्या पावत्या जमा झाल्या, त्याची सही आहे त्या पुस्तकावरती. आणि आम्ही काय, आम्ही फक्त विश्वासावर गेलो. आपली वारकरी संप्रदाय आहे, आपण कुणावर शंका कशाला घ्यायची. तरी मला शंका आली म्हणून मी 1, 2, 4 लोकांना ही पोस्ट अशी बुक ठेव का, या बुकाच्या मागे त्यांनी अशा सगळं करायचं का, या असे पोस्ट लिहायची पाठीमागं याची रक्कम एवढी मला मिळाली म्हणून आम्ही विश्वासावर गेलो. आणि मोठा कार्यक्रम होणार आपण कशाला अर्थ आणायचे कसं कुणाला. आणि जास्तीत जास्त मी सांगतो, मला इथे राहतो म्हणजे जास्ती कोणाची ओळख पण नाहीये. मी गेली 40 वर्ष मी पुण्यामध्ये राहतोय. मी कुठला कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काय नाही. मी फक्त वारकरी सेवा करणारा माणूस आहे. म्हणून मी काय विचार केला की बाबा चांगलं कार्य व्हायला आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सहकार्य करावं, ह्या भावनेनं मी तिथं आलो. मग त्याच्यानंतर 4-5 दिवस मी तिथे जमलेले पैसे सर्व त्यांना दिले. रोज ते पैसे घेऊन जायचे. मग 22 तारीख उचलली. 22 तारखेनंतर ते ऑफिस सत्तेच्या ठिकाणी हलवलं. मग त्या ठिकाणी म्हणतात आम्ही काही सह्या त्यांच्याकडे घेतले नाहीत. मग तिथून संध्याकाळचे पैसे भिशे आणि ते काबरा शेड दोघं संध्याकाळी पैसे घ्यायचे. माझ्याकडे काम फक्त आलेल्या पुस्तकांची नोट करणे, त्याचा हिशोब बघणे, टोटल त्या पुस्तकाची अमाऊंट चेक करणे आणि रजिस्टर नोंद करणे. हे रजिस्टर सगळे अक्षर माझे इथं. त्याच ही जमा फक्त भिसे आणि काबरा शेडकडे जमा व्हायचे. कारण एवढा मोठा समुदाय आहे. कमीत कमी काउंटरवर 25-30 लोक काउंटरवर पैसे जमा करायला होते. तेवढ्याचा हिशोब आम्हाला बघायला होता, आम्हाला दोघांना बघायला होतं. मी 8 दिवस फक्त 2 तास झोपत होतो संध्याकाळी. रात्रीच्या 12-1 वाजता लोक येऊन आम्हाला उठत होते की बाबा आम्हाला पावती फोडायचे. ते लोक सांगली, कोल्हापूर या ठिकाणी लोक आलेले होते. 4-4, 5-5 हजार रुपयाची पावती फाडायची ते लोक. आम्ही सहकार्य केलं त्यांना. पण आम्हाला असं सांगण्यात आलं की हा पैसा आम्ही वाटतो हिशोब द्यायचा, आम्हाला पैसे द्या. आम्ही कशाचा विचार करायचे, चाललाय चांगल्या पैसा, आम्ही त्याला विचारच करायचा नाही. मग ते पैसे तिथे होऊन जायचे. त्याच्याप्रमाणे आम्ही ठेवला तिथे. शेवटी राहिलेली रक्कम तुमच्याकडे जमा झाली का? 92 लाख जे म्हणतात नाही, सगळी पूर्ण रक्कम किशोर माझ्याकडे जमा आहे. वकिलात जात होती ना, आता शेवटी राहिली. ऐकून घ्या, ही रक्कम कशी काय तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सोनवणे साहेब आले त्यावेळेस आमच्याकडे आम्हाला त्याचं नॉलेज नव्हतं कशी जमा करायचे. आम्ही फक्त बुक चेक करायचे आणि रक्कम लिहून ठेवायची फक्त, एवढी रक्कम आज झाली. पण ह्यांनी सांगितलं की असा हिशोब तुम्हाला टोटल माहित आहे का. मला टोटल हिशोब सगळा किशोर महाराजाकडे आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला माझ्याकडे हिशोब आहे आणि मी त्याच्यावेळेस मी रोज नोंद करतो की त्यांनीच त्यांनी आम्हाला सांगितलं. भिसे आणि काबरा आहेत का इथे? इथं नाही ते. त्यांच्या कोळीतला माणूस सांगा, त्यांचा माणूस. सर्वप्रथम सोनवणे साहेबांचा हिशोब क्लिअर झालेला आहे. तुमचा प्रश्न बाकीची रक्कम त्याचं नाव काबरा सेठ, त्याचं काबरा सेठ किशोर महाराजांनी अनुभवलेले माणसं होते. भिसे आणि काबराचं कोण नाव सांगणार? विषय आणि काबरा शेठ हे किशोर महाराजांनी आमच्या अनुभवलेले माणसं होते. नंबर सांगा त्याचा, मोबाईल नंबर सांगा त्याचा. मोबाईल नंबर सांगा. बजरंग काबरा, नकुलेश्वर बोरगाव. आता सगळ्यात महत्वाचा त्यांच्या प्रश्नाचा आता तोच प्रश्न. भिसे आणि काबरांचा हिशोब असं का बोलता तुम्ही? प्रश्न नाही का? विचार पण आम्हाला.
मला एक गोष्ट सांगा. हो हो यांनी काय सांगितलंय हो, त्याचं उत्तर त्याचं आणि तुमचं उत्तर दोघांचं उत्तर एकत्र आहे. तुमच्या दोघांचं उत्तर एकत्र आहे, मी ती सांगतो. अगोदर ऐकून घ्या. ह्या दोघांचं तुमच्या ह्या सगळ्यांचं उत्तर एकत्रच आहे. तो प्रश्न त्यांचाही बरोबर आहे, तुमचाही बरोबर आहे. तुम्ही जे म्हणता ह्यांनी म्हणतात 92 लाख. तुम्ही ऐका, नाही तेच सांगतोय. त्याचे नावं सांगितले आता. तो सागर बजरंग काबरा, सागर दामगिरे आणि ज्ञानोबा भिसे, दिगो देशमुख आणि तो बालाजी भोसले, बरोबर, खुर्दळी, बालाजी भोसले खुर्दळी, हे सगळे तिथले कारभारी होते. त्याच्यानंतर तिघांचे नाव सांगितले, चौघांचे चौघांचे नाव सांगितले. तुम्ही हे दोघं तुमच्या संपर्कात आहेत? आमच्या संपर्कात नाही. हे सगळे एकत्र आहेत. हे डिटेल सांगा तुम्ही की हे हे सगळे एकत्र आहेत. हे आमच्या संपर्कात नाही. पहिला मुद्दा. आता एक गोष्ट सांगा, अजून एकदा आता दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं, ऐका. एकदा फक्त क्लिअर करा. किशोर महाराज आणि आता चौघ जणांचे नाव सांगितले, ते डबल आम्हाला सगळ्यांना सांगा. किशोर महाराज शिवणीकर, म्हणजे त्याला महाराज म्हणणार नाही मी, किशोर जाधव शिवणीकर, त्याच्यानंतर सागर दामगिरे, त्याच्यानंतर सागर दामगिरे नकुलेश्वर, त्याच्यानंतर ज्ञानोबा भिसे, दिगो देशमुख आणि बालाजी भिसे, भोसले सॉरी खुर्दळी आणि बजरंग काबरा, हे नकुलेश्वर बोरगाव. आता हे तुमच्या वारकरी संप्रदायातले आहेत का फक्त तुम्ही? हे बघा, वारकरी संप्रदायातले हे कालनेमी राक्षस आहे. आम्ही ह्यांना ओळखायला विसरलो. जसं ऐका ना, जसं रामप्रभू आणि सीतामय्या त्या कालनेमी राक्षसाला ओळखायला विसरल्या. त्यांना वाटलं हे खरंच सोन्याचा हरिण आहे. त्याच्या मागे रामप्रभू बी बायकोचं ऐकून जसं गेले, तसं आम्ही साधू संतांचं ऐकून ह्या कालनेमी राक्षसाच्या पाठीमागे गेलो आणि नुकसान झालं सगळं लातूर जिल्ह्याचं. जसं सीतेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, तसा आता लातूर जिल्ह्याला संप्रदायाला किती वर्षाचा वनवास भोगावा लागेल त्याची आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसरा विषय राहिला काल्याच्या कीर्तना दिवशी किशोर महाराज शिवणीकरांचे व्हिडिओ मी आपल्या पत्रकार बंधूंना पाठवतो. काल्याच्या कीर्तना दिवशी सगळा हिशोब वाचून दाखवण्यात आला आणि त्या दिवशी काल्याच्या कीर्तनापर्यंतच्या वेळापर्यंत 1,18,00,000 रुपये शिल्लक आहेत, हे किशोर महाराज शिवणीकरांनी सांगितलं. व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर साधारणतः आम्ही 7 पोते पैसे भरून होते. पाटील साहेब, 7 पोते पैसे भरून होते पादुकांवरचे. ते 4 पोते मोजले, त्याच्यात साधारणतः एक 2-4 हजाराचा इकडे तिकडे फरक पडेल. ते 40 लाख झाले. उरले 3 पोते मोजायचे. आम्ही ते असं गृहीत धरलं. तो करेक्ट आकडा नाही, हे परत मी नमूद करू इच्छितो या ठिकाणी. मग ते गृहीत धरलं की 4 पोत्यातले जर 40 लाख होत असतील, तर आता राहिलेल्या पोत्यातले परत त्या पोत्यातले 10-10 लाख असे 70 लाख, असे एकूण ते 70 लाख पादुकांवरचे झाले. त्याच्यानंतर 20 ते 22 लाख रुपयाचा किराणा हा परत दिलाय. उरलेला किराणा तो औषधाच्या दुकानदाराला तिथं परत दिलाय, तो त्यांनीच दिलेला आहे. त्याच्यानंतर 7 लाख रुपये कृषी प्रदर्शनाला त्यांनी म्हणतात, पण 11 लाख रुपये ठरले होते. कृषी प्रदर्शनवाल्याला सुद्धा आपण बोलवून घेऊ. 11 लाख रुपये त्याला ठरले होते, त्याने फक्त 7 लाख रुपये आम्हाला सांगितले. ही पहिली लबाडी. दुसरी, त्यानंतर आदरणीय देशमुख परिवारांकडनं 35 लाख आणि 6 लाख असे 35 लाखाचा चेक आला आणि 6 लाख रुपये त्यांनी नगदी दिले. ऐका, 41, ते सगळं सांगतोय. ते 41 लाख रुपये देशमुख परिवाराचे. त्याच्यानंतर बाबासाहेब पाटलांनी 17 लाख रुपये दिले, रमेश अप्पा कराड साहेबांनी 11 लाख रुपये दिले आणि अभिमन्यू पवार साहेबांनी 5 लाख रुपये दिले. हा एकूण पुढचा हिशोब. बुक त्यांच्याकडे 351 बुकाचा हिशोब हा परत त्यांच्याकडे आहे. मी आता ते पत्रकारांसमोर बोलतोय. ऐका ना, त्याच्यामध्ये हा हिशोब त्यांच्याकडे आहे पुढचा. तर हा हिशोब सगळा एक शिंदे सेनेकडून 30 लाख रुपये आले, ही नवीन माहिती या ठिकाणी आम्हाला प्राप्त होते. ऐका, संतोष आप्पा मुक्तांचं नाव ह्याच्यात नाही. संतोष आप्पा मुक्तांना पावती दिली, आप्पांनी जाहीर केली आहे. त्यांनी दिलेत का नाही आता हे बघा. आम्ही आरोप कुणावर करणार नाही. आमच्याकडे जे प्राप्त परिस्थिती आहे हे 35, ऐका ना, एकच मिनिट, 35 लाख रुपयाचा चेक आम्ही आणलाय. 6 लाख रुपये आम्ही आणले, म्हणजे देशमुख परिवाराने जमा केलेले आहेत. 11 लाख रुपये आप्पांनी जमा केलेले आहेत. त्यानंतर बाबासाहेब पाटलांनी 17 लाख रुपये जमा केलेले आहेत.
5 लाख रुपये अभिमन्यू पवार साहेबांनी जमा केलेले आहेत. मुक्ता साहेबांचे आणि त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत. त्यांना पावती ज्या अर्थी दिल्या त्या अर्थी 12 लाखाची त्यांच्या पावती दिल्या, त्या अर्थी पैसे आले. तर आमच्याकडे जे प्राप्त झाले ऐका, आमच्याकडे पूर्ण ऐका ना, आमच्याकडे जी प्राप्त परिस्थिती आहे आता त्याच्यानुसार त्यांनी 2,89,00,000 रुपयाचा हिशोब देणं आमच्याकडे असलेला ह्याचा विषय आहे. परत शिंदे सेनेचे 30 लाख रुपये त्याच्यामध्ये वाढतायत. कारण उद्या तुम्ही पत्रकार मंडळीला असं म्हणायला नको की किशोर महाराजांनी सांगितलं, काल त्यांनी सांगितलं एक व्हिडिओ घेऊन की 3 कोटी काहीतरी पैसे जमा झालेत आणि त्याच्यातला एवढा खर्च आहे, मी ते साफ खोडून टाकतो. तर हे किशोर महाराजाला आपण विचारलं पाहिजे की हे पैसे कुणाच्या घशात घातले. आणि दुसरा विषय आहे की जो माणूस म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ काढून ऐका, तो माणूस म्हणतोय की मी इनोवा घेऊन फिरलो, लोकांना वाटत असेल मी खूप मोठा महाराज आहे, इनोवा घेतलो, पण माझी इनोवा नव्हती. तर ते सगळा खर्च आकडे भयांनी केलाय. 2 लाखाचं घर घेऊ शकतो. ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही तो माणूस इनोवा घेऊन फिरू शकतो. ज्याच्याकडे फिरायला पैसे नाही तो माणूस लातूरच्या इथं जाऊन सोनं घेऊ शकतो. हे प्रश्न आता लातूरकरांच्या वतीनं आपण सगळ्या पत्रकारांनी त्याला विचारावे, एवढीच आपल्याला विनंती. सासऱ्यांच्या नावावर प्लॉट तो स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला फक्त एकच माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे, मित्र हो, तुमची भावना एकदम रास्त आहे, पण तुम्ही जे म्हणताय ना सगळ्या ह्या विश्वस्त मंडळांना सगळ्यांना माहित आहे, याच्यातला एकही माणूस माऊली तुकोबार यांची शपथ घेऊन सांगतो, प्रत्येक जण फक्त सेवाभावानं आणि सेवा करण्यासाठी तिथं रात्रंदिवस झटत होता. अहो अनेक लोक, तुम्ही तिथले व्हिडिओ करा भैया, ऐका 2 मिनिट, एकच मिनिट ऐका, तिथले व्हिडिओ काढून बघा तुम्ही. इथं जी सगळी मंडळी आहे, सगळी मंडळी तिथं सेवेत होती. तुम्ही कुठलाही व्हिडिओ काढून बघा, कुठलाही त्या बुक आम्ही पावत्या फाडायला नव्हतो, आम्ही कुठल्या छाला नव्हतो. सर्वांना एक विनंती, रामकृष्णारी सगळ्या जिल्ह्याला विनंती आहे, 5 लाख रुपये दिले. 1 मिनिट. कदम माऊली पैशाला, उरलेल्या पैशाला जबाबदार आहेत का सगळ्यांनी सांगावं. कदम माऊली जबाबदार आहेत का? आणि सोनवणे साहेबांनी रुपये नेला का? नाही नेला. लातूर जिल्ह्याच्या वतीनं आणि आपल्या या सर्वांच्या वतीनं मी एक सांगतो, या सप्ताहाच्या पैशामध्ये, सप्ताहाच्या देणगीमध्ये ज्ञानेश्वर माऊली कदम कुठल्याही एका रुपयाला जबाबदार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे, जिथपर्यंत आम्हाला माहित आहे तिथपर्यंत. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही जरी वारकरी संप्रदायात असलो तर महाराज नाहीत, कीर्तनकार नाहीत, संप्रदायाचे पाईक आहोत. पण संप्रदायाची बदनामी होत असेल आणि संप्रदायामध्ये चुकीचं काही घडत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत. जशा तुमच्या भावना आहेत तशाच आमच्या आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा विषय, आमचे खंडापूरकर तात्या या ठिकाणी बोलणार आहेत. 2 मिनिट फक्त. सोनवणे साहेब दोषी आहेत का? सोनवणे साहेब सुद्धा दोषी नाही. सोनवणे साहेबांनी काय केलं सांगतो, ऐका. हे सगळा कार्यकाळ तुम्ही सांगितला, ही घटना सगळ्या सांगितल्या, या नामधारी अध्यक्षांनी सगळ्या घटना सांगितल्या, कुठं ऑफिस घेतलं, काय ऑफिस घेतलंय, सगळं सुरू झालं. हे सप्त्याच्या अगोदर घडलं की सप्त्याच्या नंतर घडलं? कोणतं? हे सगळ्या घटना जी घडल्या सप्ताहाच्या ऐका, एक सांगतो भाऊजी, ऐका ना, एक सांगतो, ऐका सगळं अगोदर ऐका ना, ऐका 2 मिनिट त्याही मुद्द्याचं खंडन करतो. तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. ऐका ना, तुमचा मुद्दा एकदम रास्त, तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. आपल्या ह्याच्यावरून आता समजून घ्या. आता काय झालं तुम्हाला सांगतो, हा मुद्दा सत्याच्या अगोदर घडला हेही आम्हाला मान्य. ते घडत असताना ऐका थांबत असताना एक सांगतो, त्याच्या पुढची बाजू आत्ताच आपल्यासोबत जी घटना घडली आहे त्याला मी तुम्हाला संलग्न कसं आहे सांगतो. आपल्या मिटिंगची टायमिंग किती होती? 11 होती. पण आम्ही 11 वाजता माऊली येऊ शकले नाहीत. आम्ही तुम्हाला विश्वासानं काय सांगत होतो की माऊली यायलेत. तुम्ही त्या विश्वासाने 1 तास थांबलेत. कशामुळे थांबलेत? माऊली यायलेत ह्या विश्वासानं. तसं आम्ही सप्ताह होईपर्यंत ह्याच्यासाठी थांबलो की हा कमिटी असेल, 2 महिने झाले. पोस्ट असेल, ह्याचा हिशोब मिळेल. हा सरळ विषय आहे. कारण तुम्ही 1 तास निघून गेलेत का? 2 मिनिट विश्वासाने थांबले. माझ्याकडे माहिती आहे, हो सांगा. माझ्याकडे माहिती आहे. तुम्ही जे पुस्तकाचा हिशोब सांगितला आता, बरोबर का? काही पुस्तकं तुमच्याकडे हिशोबामध्ये आलेच नाहीत. पण अशा अनेक लोक लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी पुस्तक घेऊन त्याच्या परस्पर वर्गणी जमा केली
आणि लातूरकरांची त्याला जबाबदार ते- ठेवली हो, याला जबाबदारी. आणि भाऊ, एक मिनिट. हे बघा, उरलेल्या बुकासाठी त्यांना मी 2 दिवस फोन करत होतो सप्ताह झाल्याच्या नंतर. त्यांनी फोन उचलला नाही आता. त्यांना 3 वेळा सांगितलं बुक अजून शिल्लक जमा व्हायचे, बुक जमाची लिस्ट द्या. आणि त्या रजिस्टर मध्ये प्रत्येक तालुक्यात नोंद काढली मी, जेवढे जमा झाले तेवढे, आणि शिल्लक किती बुक त्याची पण नोंद काढली आहे. सगळ्यांचे होते. चेक भक्ती शक्ती, ऐका, हे चेक जे आले ना भैया, हे चेक आले भक्ती शक्ती पावनधाम या नावानं. आणि भक्ती शक्ती पावनधाम ही संस्था किशोर महाराजांना अगोदरच रजिस्टर केलेली आहे, ती बंद पडली होती. त्याचं 2019 मध्ये त्याचं त्यानं पुनर्जीवित केलं, त्याचं स्टेटमेंट आहे. आणि मग झालं काय, राहायला फक्त इथं झालं काय माहिती का, बाबांनी पहिल्यांदा सांगितल्यासारखं पहिल्यांदा ठेवला त्याच्यावर विश्वास, आणि त्याला लागून आला तो घात, आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा झाला विश्वासघात. हे किशोर महाराजाला तो. 1 मिनिट, निलेश महाराज किल्लारीकर माहिती देतील एक नवीन माहिती. महाराजांनी कसा विश्वास दाखवला तसा आम्ही पण महाराजांना विश्वास दाखवला. आता कदम महाराजांनी सभा लागू करायची होती त्या पोलीस स्टेशन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा. हो, येतील ना सोबत येतील. हा, गुन्हा नोंद करणार. सर्वात महत्वाची गोष्ट मी परत क्लिअर करतो, मी फक्त सांस्कृतिक विभाग पाहिला. होय, 1 मिनिट, मी आर्थिक व्यवहार पाहिलेला नाही. लोकांनी उत्सव लातूरचा, पैसा लातूरचा, कारभारी लातूरचे, आणि त्याच्यामुळं मी माझ्या खर्चीने आलो, माझ्या खर्चीने गेलो. ज्यांनी सगळ्या लातूरकरांनी एकत्र यावं, कोणावर गुन्हा नोंद करायचा आहे त्यांचा विषय. कोणी पैसे खाल्ले हाय, कारण मी हिशोबात नव्हतो तर मी आक्षेप घेणार कसा. पहिली गोष्ट, मी हिशोब देऊ शकत नाही आणि हिशोब घेऊ बी शकत नाही. खंडापूरकर आबा बोलतील. 1 मिनिट. विचारा. बोला. एवढा मोठा कार्यक्रम पार पडला, विश्वास ठेवला, करोड रुपयाचा व्यवहार झाला, विश्वास ठेवला हा शब्द तो काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. तुम्ही आमच्या ठिकाणी असं काय केलं असं सांगा. भंडारा डोंगराला ते म्हणले होते पैसे देतो, गेलेत का नाही भंडारा डोंगराचे विश्वस्त बसले त्यांना विचारा, आणि तुकाराम महाराजाचे वंशज आले त्यांना एक विचारा. महत्वाचं. 1 मिनिट. सर्वप्रथम आता भंडारा डोंगराचे विश्वस्त इथं आलेले आहेत डमाले मामा एक, आणि तुकाराम महाराजाचे वंशज आलेत माणिक महाराज. खंडापूरच्या आम्हाला बोलल्या. 40 नंबर 2 त्याचा पुत्र नामदेव जाधव याच्या नावात त्यांनी 16/30/26 45 लाख रुपयाचा आर्थिक जमा केलेला आहे. मी प्रदीप पाटील खंडापूरकर, विकास सोसायटी खंडापूरकर, आमच्या गावात सहकार्य असल्यामुळं मी बाई सीमा पंडित उद्याच या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करणार त्यांनी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीची चौकशी होईल का? सत्याच्या अगोदर हो होणार. त्यांच्या प्रश्नात एवढे आळून घेऊन महाराज आले, या किशोर महाराजाचं याच्यासाठी नाव कोण सुचवलं होतं? नाव कोणी ऐका, हा त्याचं उत्तर मी देतो. ऐका, हो माऊली, त्याचं उत्तर मी देतो. किशोर महाराजाचं नाव हे ऐका, आता उत्तर ऐका ना. किशोर महाराजाचं नाव कुणी सुचवलं नव्हतं. तुम्ही ऐका, किशोर महाराजाचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका एकदा. पत्रकार मित्रांना विनंती आहे. किशोर महाराज म्हणतोय की मीच आयोजक आहे, आणि हे खरं आहे. किशोर महाराजच मुख्य आयोजक आहे. आयोजक
आहे. त्यानं आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं, सगळ्यांना विश्वासात घेतलं, माऊलीकडे नेलं. सप्ताह करायचा म्हणला, हा किशोर महाराजच मुख्य आहे, त्याचं नाव कुणा सुचवलं नाही, त्यानंच आमच्या सगळ्यांचे नाव सुचवले, आम्हाला एकत्र आणलं आणि त्याचा जो डाव होता तो त्यानं साध्य केला. हा? अहो लातूरचा विषय कुठं करायचा काय संबंध आहे? ते लातूरमध्ये येते. नाही अहो प्रश्न लातूर ओके. आता आम्हाला पहिल्यांदा पाहिजे काय भूमिका असणार आहे. आधी देवकरांना बोलू द्या, याच्या सगळ्याच्या आधी तुम्ही बोलू नका. देवकर बोललेलं महत्वाचं राहणार आहे. देवकर बोलू द्या पहिलं. देवकर ठीक आहे म्हणा. आंदोलनाची दिशा काय आणि नेमका याच्यात आरोपी कोण आहे, त्याच्या विरोधात काय आक्षेप आहे तुमचा, तो घ्या. याच्यामध्ये अगोदर देहूकर बोलतील आणि त्याच्यानंतर बरं ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर हे गरजेचं आहे. देवकर बोलणं गरजेचं आहे या प्रकरणात. ते 10 दिवस इथं होते. ह्या प्रश्नाचं ऐका त्यांना बोलू देऊ आपण. बोलू द्या बाबा, बोला. रामकृष्ण हरी. मागे सरकार बोला बोला. आज नरसिंह जयंती आहे. नरसिंह जयंतीच्या सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा. बसून बोला बाबा. बसून बोला. आपण सगळंच गेलो मोकळे हे सांगा. करुणे साहेब, मी तुम्ही आम्ही निघून गेलो, आम्ही दोषी नाही. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी शांततेने ऐकलं तर मला बोलता येईल. हे बघा, तुकोबारायचे वंशज देवकर बोलतात. आता ऐका हो ऐका. रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबारांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष. नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याला, जनाबाईंच्या समाधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांना 675 वर्ष होत होते. तर या सगळ्या संतांच्या पर्व काळामध्ये आम्ही जवळजवळ 2 वर्ष, पावणे 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सप्ताह केले. हा तुमचा 9वा सप्ताह मला वाटतं, 7वा. तर 6 सप्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुकोबारांचं गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण हे आम्ही सांप्रदायिक विभाग सगळेजण माऊलींनी आम्ही सांभाळले. प्रत्येक ठिकाणी संतांचं वाङ्मय जगापुढे जावं, त्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि लोकांनी संतांची शिकवण आत्मसात करावी हा पवित्र उद्देश ठेवून आम्ही गेले 9 सप्त्यामध्ये त्यांच्या बरोबर होतो. 7 सप्त्यामध्ये. आणि या सप्त्यामध्ये फक्त आम्ही आमच्या पैशाने यायचो, आमच्याच पैशाने जायचो आणि पंक्तीमध्ये जे मिळेल तेच आम्ही खाल्लं. सगळ्या लातूरकरांना विचारा. आम्ही कुठेही VIP ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही संत समाजाच्या आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये पाहतो आणि हाच भाव धरून आम्ही इथं आलो. लातूरकरांचं कर्तव्य आता की जे काही सगळा व्यवसाय तुम्ही केलाय त्याचा तुम्ही आता सगळ्या जणांनी एकत्र बसून जे कोण दोषी असेल, कोण काय असेल त्याचा पर्दाफाश केला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची प्रतिमा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर राहील याची काळजी घेतली पाहिजे. ऐका, पुढं लातूरकरांना मी धन्यवाद देतो की काही चुका काही चुकीच्या माणसामुळे घडल्या असतील, म्हणून सगळे लातूरकर पत्रकार बंधू दोषी नाही. ज्यांनी केलं असेल त्याला तुकोबाराय सुट्टी देणार नाही. नरसिंहांनी जसं अवतार घेऊन भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला, नाश केला, तसाच या संतांच्या या कार्यक्रमामध्ये व्यत्यय करणाऱ्या माणसाचा भगवंत निश्चित प्रायश्चित देतील अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला यायला उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो, कारण ट्रॅफिक खूप होती त्यामुळं. आणि अजून एक मुद्दा
अजून एक मुद्दा सांगतो. देऊळ संस्थान आज तागायत कुठल्याही सप्त्यामध्ये कुणाचाही एक पैसा घेत नाही. संस्थानही घेत नाही आणि त्यांचे तुकोबांचे वंशजही घेत नाही. हे भ्रष्टाचार झाला, संत मंडळी एवढी सर्व संपत्ती जमा आहे, असं हे होणं हे लातूरमध्ये हे तुम्हाला योग्य वाटते का? अजिबात योग्य नाही. हा लातूरकरांचा पराभव आहे. लातूरकरांनी आता जागृत व्हावं आणि इथून पुढं कुठलंही सार्वजनिक काम करताना उत्सव करताना पारदर्शकता कशी येईल आणि कोण माणसं ठेवाल ती नीट पारखून ठेवावी, म्हणजे असे प्रकार पुन्हा होणार नाही. मंदिरासाठी दिली होती तिथं कोणी काय झालं? एक विषय असा आहे की पंढरपूरला मासे कार्य होते, या ठिकाणचं जे कार्यक्रम होतं त्या ठिकाणचा झेंडा होता, तो झेंडा तोरसे आहे होता. मी त्याला म्हणलं की या ठिकाणी कराड साहेब, अरुण पवार साहेब सगळ्या लोक सांगितले की संत तुकोबाराचं मंदिर बांधायचं आहे, ही जागा आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. आम्ही त्याला त्याची अडवलं. 2 दिवसापूर्वी रात्री मार्केटचे लोक आले, आज त्या ठिकाणचा झेंडा, त्या ठिकाणचा मंडप, त्या ठिकाणचं पाठी हे सगळं तोडून टाकलेलं आहे. त्याची साईड मंदिर होईल अशी नाही. हे पहा, एकच शब्द बोलतोय. आम्ही एवढे शब्द केले. आम्ही पदर खर्चाने आलो, माऊली, मी, आम्ही सगळी मंडळी, आणि पदर खर्चाने गेलो आणि लातूरकरांच्या भाकरीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. ज्या भाकरीतून ज्ञानोबा तुकोबा भजन त्या भाकरीतून समाजापर्यंत तिथून आलं. प्रकार लातूरमध्ये झाला. या लातूरमधल्या प्रकारामुळे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी बदनामी झाली आहे ही आता कशी बोलून निघणार? आता लातूरकरांचा दोष आहे. जोराला पकडल्यानंतर भंडारा डोंगर समिती ते म्हणत होते ना, उरलेली रक्कम भंडारा डोंगर रेल्यांना होईल. श्री संतांचे बाता चरणावरी साष्टांग करी दंडवत. सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम साष्टांग नमस्कार करतो. आमच्या भंडारा डोंगरावर जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं मार्बलच्या दगडामध्ये 200 कोटी रुपयाचं मंदिर चालू आहे. जे अयोध्येचं राम मंदिर झालं ते कॉन्ट्रॅक्टर, तोच दगड आणि तेच आर्किटेक्ट आहे. अयोध्येच्या राम मंदिरानंतर तुकाराम महाराजांचं मंदिर चालू आहे. आम्हाला लातूरच्या सप्त्यामध्ये 1 रुपया देखील मिळालेला नाही. आणि भंडारा डोंगराचे अध्यक्ष त्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आम्ही हजर होतो. त्यांनी त्यांच्या शुभेच्छापर भाषणात असं सांगितलं, लातूरकरांचा आम्हाला 1 रुपया सुद्धा नको. जर लातूरला देणगी उरलीच असेल तर तुकोबारायचं मंदिर लातूरमध्ये व्हावं, कारण इथं आध्यात्मिक वर्ग मोठा आहे आणि त्यांची तुकोबाराय श्रद्धा आहे. म्हणून आम्ही सक्षम आहोत, तुकोबाराय भक्कम आहे मंदिर करण्यासाठी. त्यामुळे तुमचा 1 रुपया या पुढे नको आणि आम्हाला मिळालेला देखील नाही. रामकृष्ण. दिलेला आहे, माहिती दिलेली आहे. आता आम्हाला बोलवलंय, आम्ही पाठपुरावा आम्ही करणार आहे, स्वतः पाठपुरावा करणार आहे. प्रश्न निर्माण झाला आमच्या मनामध्ये या पैशामध्ये एक महिना गेलेला आहे.